अर्घ्यमष्टगन्धचन्दनं समर्पयामि। महागणाधिपते नमो नमः। ओम आयनीते पराणि दुर्वारोहन्तु। अनंत शयन वैकुंठगमन नरसिंहवारचे शिवस्मरण यमुकवाहनाश गणेश जय मंगलम जय गणेश नमकपाले जनिकेश सरजगानकी परमेश गणेश कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भववीरहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं। आजच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री वडनाल सर, इतर मान्यवर मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। सर्व पत्रकार बंधू, न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आणि उपस्थित सगळे दर्दी आणि रसिक श्रोते, जे गेल्या 60 वर्षांपासून आम्हाला भरघोस या प्रकारचं प्रेम देत आहेत, ज्यांच्या पाठिंबाच्या आधारेच ही व्याख्या मलाही सतत नॉनस्टॉप 60 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे। सर, यंदाचं हे या व्याख्यानाचं हीरक महोत्सव याचं वर्ष आहे। मी सर्व मान्यवर विनंती करतोय, कृपया त्यांनी व्यासपीठावर येण्याचं करावं। प्रेसिडेंट, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी विनंती करतो, सरांना त्यांनी एस्कॉर्ट करावं। रोटेरियन रमेशजी आणि रोटेरियन काशीनाथजी, टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आपण। वडनाल सर, आपण पण यायचं आहे या। या व्याख्यानमालेचे सन्माननीय प्रेसिडेंट लक्ष्मापूर काकांना विनंती करतोय की त्यांनी कृपया आजच्या प्रमुख पाहुण्यांचा त्यांनी वक्त्यांचा सन्मान करावा, त्यांचं वेलकम करावं। लक्ष्मापुरी सर, आदरणीय डॉक्टर शैलेंद्र सरांचा सन्मान करावा। धन्यवाद सर। या व्याख्यानमालेचे अध्यक्ष रोटेरियन श्रीनिवास बिंगींना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव दशरथ घोष सरांचा त्यांनी सन्मान करावा। थँक्यू। आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जोनी सिकल प्रायोजकत्व स्पॉन्सरशिप पूजा मेडिकल एजन्सीचे श्री श्रीधर वडनाल, माफ करा, पूर्वा मेडिकल एजन्सीचे संचालक मॅनेजिंग डायरेक्टर श्री श्रीधर वडनाल यांचा सन्मान CA कोकुंडला सरांनी करावा अशी विनंती करतो।
सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण गणेश पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात. धन्यवाद. श्रोत्यांना विनंती आहे, कृपया आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठे माया मुक्ताफळाची देवीर देवीर जय मंगल मूर्ती दर्शन मात्र माना कामाना पूर्ती जय देव देवी रत्नख चित्तरात गौरी कुमारा चंदनाची ऊती कुंकुम केशरा हिरी जलता मुकुटा शोभतो भरा ऋणवंती पुरे चरणी भागर्या जय देव देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र माना कामाना पूर्ती जय देव देवी लंबोदर पीतांबर पंवर बंधनान सर्व सोनावक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटता हे सदना संकोटी पावा निर्वाणी रक्षा हे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. सर्वांनी बसून जाईल. धन्यवाद मंडळी. आज पुण्याहून आजचे वक्ते आलेले आहेत डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर. आजच एका स्थानिक पेपरामध्ये लोकमतमध्ये त्यांचा एक सुंदर असा लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्याची बऱ्याच जणांनी वाचला पण असेल. एक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक सरांची अशी ख्याती. जवळपास 27 पुस्तकांचे ते लेखक आणि महाराष्ट्रभर त्यांची दोरी चालू असतात. मग चर्चा करताना सरांनी सांगितलं की यंदाचं हे त्यांचं एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीमध्ये 6व्यांदा हे सोलापूरला येत आहेत. 6 दॅट इज. त्यांची अधिक अशी माहिती आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. त्यासाठी मी निमंत्रित करतो आहे रोटरी क्लब सोलापूर एमआयडीसीचे माजी अध्यक्ष श्रीयुत कालिदास माणेकर यांना. आपण सरांचा अल्पसा परिचय करून घेऊयात. श्रीयुत कालिदास माणेकर. नमस्कार. सन्माननीय उपस्थित मान्यवर आणि श्रोतेहो, आज आपल्या या व्याख्यानमालेत अशा एका व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभले जे विद्वत्तेचे दीपस्तंभ, संशोधनाचे प्रेरणास्थान आणि प्रशासनातील कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्वत्र ओळखले जातात. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आहेत प्राध्यापक शैलेंद्र देवळानकर सर, संचालक उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे. ज्ञान म्हणजे जीवनाचा प्रकाश असे म्हटले जाते. हा प्रकाश ज्यांच्या कार्यातून समाजात पसरतो त्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देत आहे. सरांनी आपले उच्च शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथे पूर्ण केले. त्यांनी MA MPhil आणि PhD अमेरिकन स्टडीज ही उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे. पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा म्हणजे त्यांच्या मेहनतीचे साक्षच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड होऊन त्यांनी महाराष्ट्र शिक्षण सेवा क्लास 1 अधिकारी म्हणून आपले कार्य सुरू केले आणि आज ते महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शैक्षणिक आणि प्रशासनिक अनुभव म्हणजे जणू ज्ञानाचा अथांग सागरच आहे. 22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, 20हून अधिक ग्रंथांचे लेखन आणि 500पेक्षा जास्त संशोधन लेखांचे त्यांचे योगदान आहे आणि त्यांच्या 25हून अधिक शैक्षणिक पुरस्कारांचा बहुमान हे त्यांच्या कारकिर्दीचे अलंकार आहेत.
मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, अमरावती व इतर अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी प्राध्यापक, संशोधक, समन्वयक आणि विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली असून अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शैक्षणिक जगतात आपले स्थान निर्माण केले आहे. खरे तर ज्ञानाचा झरा, मार्गदर्शनाचा तारा आणि शिक्षण क्षेत्रातील आधारवड असे जर कोणाला म्हणायचे असेल ते नक्कीच आपले प्राध्यापक शैलेंद्र देवळकर सर आहेत. आज या मंचावर त्यांच्या उपस्थितीने आपल्या कार्यक्रमाला नवी ऊर्जाच लाभली आहे. चला तर मग आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात या मान्यवर, विद्वान, बहुआयामी शिक्षण तज्ज्ञ, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे प्राध्यापक शैलेंद्र देवळकर सरांचे मनपूर्वक स्वागत करूया. आज त्यांचा विषय आहे ट्रम्प, टेरिफ आणि भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. एकच मिनिट. सरांसाठी ऑडिओची रेकॉर्डिंग आपण करतोय, त्याची व्यवस्था आपण करतो आहोत. एकच मिनिट सर. ओके, थँक्यू. असं म्हणतात इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळा. सर बसा की तुम्ही. काही प्रश्न येतात अजून त्या ठिकाणी. मग तिकडे बसू का मला बोलायचं का? येस सर, येस सर. सर असं म्हणतात गुगलमध्ये, इंग्लिशमध्ये अशी एक प्रथा आहे, एखादा शब्द हा फारच प्रचलित व्हायला लागला. फॉर एक्झाम्पल एखादा नाऊन असेल, नाम, प्रॉपर नाऊन असेल, विशेष नाम, जेव्हा ती त्याचा वापर होतोय तेव्हा तो शब्द हा नाऊन न राहता वर्ब बनतो, क्रियापद बनतोय. एक्झाम्पलच्या दाखल गुगल हा शब्द जो आहे तो नाऊन म्हणून प्रचलित झाला आणि त्याचा इतका वापर सुरू झाला आहे की लोक तिला आता गुगल करतात, म्हणजे ॲक्शनमध्ये त्या वर्बचा रूपांतर करतात, म्हणजे नाऊन बिकम्स वर्ब. तसंच हा प्रकार काहीतरी चाललेला आहे सध्या जगभरामध्ये. ट्रम्प आणि टेरिफ. पुढं असं कदाचित होऊ शकेल एखाद्या शासनानं किंवा गव्हर्नमेंटनं एखाद्या प्रोडक्टवर ट्रम्प लावला, असं कदाचित होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी. का? इतका तो प्रचलित झाले तो वर्ड आहे, म्हणजे ट्रम्प इज अ नाऊन दॅट कॅन बिकम अ वर्ब इन इंग्लिश. आता गमतचा प्रकार असतो इंग्लिशच्या रंजक अशा त्या एक निमित्त प्राध्यापक या नात्याने याची माहिती आहे. आणि जास्त वेळ करता आपण डायरेक्ट सरांना विनंती करून, सर प्लीज शैलेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या. सरांचा विषय आहे ट्रम्प, टेरिफ आणि भारत. उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमाला जी 1966 साली सुरू झाली आणि आज 2025 अखंडितपणे प्रतिवर्षी गणेश उत्सवाच्या काळामध्ये हा जो एक बौद्धिक डिस्कोर्स आहे त्याचा आनंद सोलापूरकरांना या माध्यमातून घेता आला आहे. मी प्रथम तर उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर ज्यांनी या व्याख्यानमालेचा पाया घातला आणि नंतर त्याला रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCनी मदतीचा हात दिला, या दोघांचंही अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण एखादी बौद्धिक प्रक्रिया किंवा चळवळ इतक्या अविरतपणे, अखंडितपणे चालू ठेवणं हे आजच्या काळामध्ये अत्यंत आव्हानात्मक बनलेलं आहे, खूपच आव्हानात्मक बनलेलं आहे. ज्या वेळेला ही व्याख्यानमाला सुरू झाली, मी अनेक व्याख्यात्यांची नावं आत्ता या ठिकाणी घेतली, आमची चर्चा चालू होती, त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या बौद्धिक चर्चेचा, संवादाचा, विचारांच्या देवाणघेवाणीचा हा एकमेव मार्ग होता. त्यामुळे लोक आतुरतेने वाट बघायची, बाहेरगावची लोक एक एक दिवस अगोदर मुक्कामाला यायची आणि भरगच्च अशा प्रकारे सभागृह भरून जायचे. मग त्यामध्ये कुमार केतकर असतील, गोविंद तळवळकर असतील, शिवाजीराव भोसले असतील, राम शेवाळकर आहेत, अनेक नावं घेता येतील. किंबहुना आपण सगळेजण आपली जी बौद्धिक जडणघडण झाली आहे ह्या व्याख्यात्यांच्याच
व्याख्यानामधनं, त्यांच्या लिखाणांमधनं अनेकदा झाली असं आपण म्हणू शकतो. पण अलीकडच्या काळामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातनं त्याचा इम्पॅक्ट हा आता खूप कमी झाला आहे. पण अशा काळातही अशा स्वरूपाची ही बौद्धिक चळवळ पुढे चालू ठेवणं हे निश्चित कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. याचे सर्व जे पदाधिकारी आज ह्या दोन्ही उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लबचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सोलापूरचे सन्माननीय नागरिक या ठिकाणी आहेत. पत्रकारितेमधले सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हा विषय तुम्ही जो ठेवला आहे ट्रम्प, टेरिफ आणि भारत, यासाठी पण मी तुमचं अभिनंदन करतो. याचं कारण देखील असं आहे की सोलापूरसारख्या ठिकाणी ट्रम्पच्या धोरणाविषयी चर्चा होती आहे. हा ट्रम्पचा पण विजय आहे एक पद्धतीने. ट्रम्पला ते पाहिजेलच आहे. आणि आज म्हणजे त्यालाही कल्पना, जगाच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्या देशामध्ये एवढी राज्य, त्या राज्यामधलं आपलं शहर, या शहरामध्ये आपण ट्रम्पविषयी चर्चा करतोय. सगळेजण ते ट्रम्पविषयी ऐकायला आलेले आहेत. हेच ट्रम्पला पाहिजेला. ट्रम्पला सातत्याने हेडलाईन्समध्ये राहायचं आहे. आणि त्याच्या ज्या ॲम्बिशन्स आहेत, त्याच्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्या म्हणजे अफलातून त्याला कुणीतरी देवानी पाठवलं आहे आणि तो शांततेसाठी बनलेला आहे. ज्या पद्धतीचे वक्तव्य तुम्ही त्यांचे ऐकत असतात, मला तर अनेकदा मी असं म्हणतो पण की बऱ्याचदा त्यांना रात्रीचे स्वप्न पडतात, ते सकाळी बोलून दाखवतात. आणि मग त्यांना खरंच मार्गदर्शक मंडळ आहे का, अशा स्वरूपाच्या अनेक बाबी पुढे येतात. पण कौतुकाचा भाग असा आहे की एखादा विषय जो परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित आहे, त्याच्यावरती आपण आज सोलापूरमध्ये चर्चा करतोय. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आता कोणतीही आपल्या व्यक्तिगत जीवनामधली कोणतीही बाब ही अशी राहिलेली नाही आहे की ज्याच्यावरती आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम होणार नाही. कोणतीच बाब राहिलेली नाही आहे. त्यामुळे अगदी तुम्ही तेलाचं जरी उदाहरण घेतलं तर ज्याच्याशी निगडीत म्हणजे पेट्रोल आणि डिझेल, आता हा जो ट्रम्पचा सगळा प्रकार झाला तो त्याच्याशी निगडीतच आहे. प्रथम त्यांनीच मी सुरुवात करतो की त्यांनी आपल्यावरती साधारणतः 25% पेनल्टी म्हणजे आपल्याला पनिशमेंट द्यायची म्हणून एक टेरिफ त्यांनी वाढवला. तो आता अप्रॉक्सिमेटली 50% हा सगळा टेरिफ गेलेला आहे. तर हा जो 25% ॲडिशनल टेरिफ आपल्यावरती लावण्यात आलेला आहे तो यासाठी लावण्यात आला आहे की आपण रशियाकडनं तेल विकत घेतो. आता ही एक फार मजेशीर बाब आहे. साधारणतः 3 वर्षांपूर्वी रशिया आणि युक्रेन हे दोन्ही युरोपियन देश, या 2 देशांमध्ये युद्ध सुरू झालं. जगामध्ये प्रतिदिवशी 100 दशलक्ष बॅरल्स तेलाचं उत्पन्न होतं. 100 दशलक्ष बॅरल्स. या 100 दशलक्ष बॅरल्स पैकी एकटा रशिया 10 दशलक्ष बॅरल्स तेलाचं उत्पन्न करतो. जे ऑलमोस्ट 1/10 उत्पन्न रशिया करतो. मग बाकी हे सगळे इस्लामिक देश आहेत, बाकीही लॅटिन अमेरिकेमधले काही देश आहेत, हेच उत्पन्न करतात. परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या ज्या किमती आहेत त्या किमतीमधला जो समतोल आहे तो प्रामुख्याने काही प्रमुख देश निर्धारित करतात. त्यातला रशिया एक आहे. आता जेव्हा हे युद्ध सुरू झालं 24 फेब्रुवारीला 2022 मध्ये, त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत होती $79 प्रति बॅरल, $79 प्रति बॅरल. हे फेब्रुवारी 24ला युद्ध सुरू झालं. 17 मार्चला त्याच्या पूर्वी अमेरिकेने घोषणा केली की आम्ही रशियावरती आर्थिक निर्बंध लावतोय, रशियाचं तेल कोणीच विकत घ्यायचं नाही. आणि अचानक तेलाची किंमत $117 प्रति बॅरल झाली अवघ्या 15 दिवसांमध्ये. आणि मग असा प्रश्न निर्माण झाला की हा जो सँक्शन आहेत, काही युद्ध लोकांना वाटलं 15 दिवसात संपेल, 10 दिवसात संपेल, पण तसं काही घडलं नाही, ते चालत राहिलं. आणि आता प्रश्न असा निर्माण झाला की जर रशियावरती आपण आर्थिक निर्बंध टाकले तर $117 प्रति बॅरल ही जर 15 मार्चची किंमत होती, 15 दिवसानंतरची त्याच्या, आणि जर हा आर्थिक निर्बंध कंटिन्यू चालले असते आणि जर भारताने रशियाकडनं तेल घेतलं नसतं तर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत कमीत कमी $200 प्रति बॅरल झाली असती. $200.
आणि याचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की साधारणतः ज्या ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत $1 वाढते, $1, त्यावेळेला आपल्या तिजोरीवरचा ताण हा $1 अब्ज असतो. जर ती 79 वरनं 200 पर्यंत गेली असते तर भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किमान 300 तरी झाल्या असत्या. 300च्या खाली आल्याच नसत्या. जगामध्ये अनेक देश, श्रीलंकेत तोच प्रकार घडला, पाकिस्तानमध्ये तोच प्रकार घडला, कारण त्यांच्याकडे पैसेच नव्हते तेल खरेदी करण्याचं. ते झालं नाही. तर मजेशीर बाब अशी आहे की तेव्हा बायडन नावाचे अध्यक्ष अमेरिकेमध्ये होते, जेव्हा हे युद्ध घडलं, त्यांनीच भारताला चिथावणी दिलेली होती की तुम्ही रशियाकडनं तेल घ्या, नसता जागतिक बाजारपेठेमध्ये पूर्णपणे असमतोल तयार होईल, तेलाच्या किमती गगनाला भिडतील. युरोपियन देश हे रशियावरती इतके निर्भर आहेत की रशियाशिवाय त्यांचा पर्याय नाही. त्यांच्याकडे 50% युरोपचं सर्व्हायव्हल हे रशियाच्या गॅसवरती चालतं, पाईपलाईन गॅसच्या ज्या CNGच्या पाईपलाईन्स, आणि 50% तेलावरती चालतं. हे देश रशियाशिवाय जगूच शकत नाहीत. मोठमोठ्या पाईपलाईन चालू आहेत जर्मनीच्या वगैरे, डायरेक्ट रशिया टू जर्मनी, रशिया टू फ्रान्स, अशा प्रकारच्या पाईपलाईन्स टाकल्या गेलेल्या आहेत. आणि त्यांना सांगितले गेले की तुम्ही रशियावरती निर्बंध टाका. आता प्रश्न असा पडला की या देशांना तेलाचा आणि गॅसचा पुरवठा कोण करणार? त्यामुळे त्या काळामध्ये अनेक या देशांच्या धोरणकर्त्यांनी सुद्धा असं सुचवलं की भारताने रशियाकडनं तेल विकत घ्यावं आणि भारताने विकत घेतलेलं तेल हे अमेरिका आणि युरोपियन देश विकत घेतील. म्हणजे आम्हाला जर प्रत्यक्ष रशियाकडनं घ्यायचं नसेल तर आम्ही तेच तेल भारताकडनं विकत घेऊ, अशा प्रकारचा कन्सेन्सस होता, सहमती होती. आणि त्या सहमतीच्या आधारे जो रशिया 12व्या क्रमांकाचा आपला तेल पुरवठादार होता तो अचानक नंबर 1चा तेल पुरवठादार झाला. साधारणतः या संपूर्ण काळामध्ये आपण $50 अब्ज पेक्षा जास्त तेलाची खरेदी ही रशियाकडनं केली, आणि त्यात आपल्याला जो फायदा झाला हा अप्रॉक्सिमेटली $24 अब्ज आहे, जो अनेक सबसिडीच्या रूपाने तुम्हाला नंतरच्या काळामध्ये दिसून पण आला. आता मूळ मुद्दा असा आहे की जर हे तेलाच्या किमती त्यावेळेला आपण पुन्हा एकदा बायडननी सांगितल्याप्रमाणे म्हणा किंवा त्यांच्या दबावाखाली म्हणा रशियाकडनं तेल घेतलं नसतं तर आज भारतीयांना 300-250 या दरम्यान पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यावं लागलं असतं. तुम्ही विचार करा आपली महागाई काय झाली असती. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या जागतिक बाजारपेठेशी निगडीत अशा प्रकारच्या झालेल्या आहेत. आपली लोकसंख्या ही 142 कोटी आहे, त्यापैकी 3.5 कोटी लोक 123 देशांमध्ये राहतात, आणि हे लोक प्रतिवर्षी भारताला जो पैसा पाठवतात त्याला आपण फॉरेन रेमिटन्स म्हणतो, तो $130 अब्ज जो मागच्या वर्षी आला. इतका प्रचंड भारतीय श्रीमंत आहेत, इतका मोठा पैसा त्यांच्याकडे आहे. भारताचा पर कॅपिटा इन्कम हा आजच्या घडीला $2800 आहे. तर जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचा पर कॅपिटा इन्कम $83,000 आहे. इतका प्रचंड पैसा भारतीयांकडे आहे. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जागतिक राजकारणात काही जरी घडलं तर त्याचा परिणाम हा प्रत्यक्षपणे तुमच्या माझ्या आयुष्यावरती होतो. आणि तुम्हाला कल्पना असेल की तुमच्यापैकी अनेक पालकांनी आपल्या मुलांना परदेशामध्ये पाठवलं असेल शिक्षणासाठी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, मी तुम्हाला थोडक्यात ती आकडेवारी सांगतो. मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये भारतीय पालकांनी 39,000 कोटींचं कर्ज घेतलं आपल्या मुलांना परदेशात शिक्षणात पाठवण्यासाठी. 39,000 कोटींचं कर्ज. ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या एका निर्णयामुळे की हार्वर्ड विद्यापीठामध्ये आता जगातली इतर मुलं येणार नाहीत, तर साधारणतः अमेरिकेला प्रतिवर्षी $14 अब्ज परदेशी विद्यार्थ्यांच्या फीजमधनं मिळतात. त्यापैकी एकट्या भारताकडनं $8 अब्ज मिळतात. आज जवळपास 17 लाख भारतीय मुलं ही परदेशामध्ये शिकण्यासाठी आहेत. मी 2 वर्षापूर्वी स्कॉटलंडच्या एज्युकेशन टूरला होतो. स्कॉटलंडचं पॉप्युलेशन 23 लाख आहे. महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये 42 लाख विद्यार्थी आहेत. हे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक का सांगतोय की तुम्ही आता पहिल्यासारखं म्हणू शकत नाही की नाही आम्हाला आमची भाकरी, आम्हाला काय करायचं तो ट्रम्प काय म्हणतो, आम्हाला काय करायचं ते पाकिस्तानमध्ये काय चाललंय, आम्हाला काय करायचं चीनमध्ये चाललंय, असं नाही आहे. तुमच्या जीवनातला प्रत्येक गोष्ट ही आता आंतरराष्ट्रीय राजकारणाने प्रभावित आहे.
त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाहीये की मी याच्याविषयी विचार नाही करणार. ज्या शेतकऱ्यांविषयी आपण सगळेजण संवेदनशील आहोत, शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी संवेदनशील आहोत, शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येविषयी आपण संवेदनशील आहोत, त्या शेतकऱ्यांना जो युरिया दिला जातो त्या युरियाच्या किमती देखील WTO म्हणजे विश्व व्यापार संघटना डिसाईड करते. आणि ज्यावेळेला रशिया सगळ्यात मोठा युरियाचा एक्सपोर्टर होता त्यावेळेला किती मोठ्या तुमचे बांधकाम व्यावसायिक असतील, स्टील आणि अल्युमिनियम सगळ्यात मोठा एक्सपोर्टर रशिया आहे. गहू आणि गव्हाचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट युक्रेन आणि रशिया करता. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा गव्हाचा प्रचंड मोठी प्रॉब्लेम निर्माण झाले, अनेक देश मध्ये भूकमरीचे प्रश्न निर्माण झाले. मग भारताने मध्यस्थी केली अनेक देशांच्या मध्ये. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येकाने आता ह्या सगळ्या गोष्टींविषयी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने भारतीयांची या बाबतीमधली समज जी आहे ती चीन आणि पाकिस्तानच्या पुढे जातच नाही. आपल्यासाठी हे दोनच म्हणजे आपलं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. पण त्याच्या पुढे इतकं प्रचंड मोठं विश्व आहे. आज जर्मनीसारख्या देशामध्ये महाराष्ट्राबरोबर करार झाला की 4 लाख मराठी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या संधीसाठी ऑफिशियल MOU हा महाराष्ट्र सरकार बरोबर झाला आहे. इतकी प्रचंड भारतीयांची डिमांड आहे. आणि म्हणून पंतप्रधान मोदींचं वक्तव्य होतं की पुढच्या काही वर्षांमध्ये साधारणतः 10 वर्षांमध्ये जगामध्ये ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारा भारत हा एकमेव सगळ्यात मोठा देश असेल. कोरोना काळामध्ये युरोपियन देशांमध्ये सगळ्या वयस्करांची काळजी घेणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, कंपाऊंडर सगळे भारतीय होते. तुम्हाला भारतीय तुम्ही जाऊन बघा, ठिकठिकाणी भारतीयांचा प्रेझेन्स आहे आणि इतकं मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे आम्ही अलिप्त आहोत, आम्हाला काही घेणं देणं नाही या सगळ्या गोष्टींशी असं म्हणून तुम्हाला चालणार नाही आहे. आणि म्हणून सोलापूरमध्ये देखील आम्ही टॅरिफचा विचार करतोय. कारण ज्या 4 मेजर सिटीज आहेत ज्यामध्ये इमिजिएट इम्पॅक्ट जाणवणार आहे, जिथं गारमेंट आणि विशेष करून आपण ज्याला फॅब्रिकेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणतो, जो एक्सपोर्ट केला जातो तो मदुराई, सोलापूर, सुरत आणि नोएडा या ठिकाणी हब्स तयार झाल्यात गारमेंटच्या. आणि ज्याच्यामध्ये स्मॉल स्केल MSME ज्याला म्हणतो, छोटे व्यावसायिक आणि छोटे कामगार हे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, अशा जो सगळ्यात मोठं सेक्टर पहिले अफेक्ट होणार आहे पुढच्या काही काळासाठी ते आहे गारमेंट सेक्टर. आणि ते सोलापूरमध्ये आहे. त्यामुळे इथं देखील तुम्हाला त्याचा विचार हा करावा लागणार आहे. कदाचित तुम्ही त्याचे व्यावसायिक नसाल, याच्यातला एखाद दुसरा व्यावसायिक असू शकतो, त्याला कल्पना आहे की जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट गेलेले सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंतच्या ऑर्डर्स बुक झाल्यात, त्याच्यानंतर पुढे काय म्हणजे आपल्याकडे ब्रीदिंग स्पेस साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा आहे. मग तुम्हाला पर्याय शोधावे लागतील की काय करावं लागेल आपल्याला. हे सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये सजग राहिलं पाहिजे. अमेरिकेमध्ये एक कौतुकाची बाब अशी आहे की तिथं सारखी सर्वेक्षण केली जातात. अमेरिकन नागरिकांना प्रश्न विचारले जातात की तुम्हाला भारताविषयी काय वाटतं, चीनविषयी काय वाटतं. आणि त्यांनी दिलेली जी मतं आहेत त्या मतांचा त्यांच्या धोरणामध्ये अनेकदा समावेश केला जातो. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, केवळ या राजधानीमध्ये परराष्ट्र धोरणावरती काम करणारे थिंक टँक्स म्हणजे छोटे गट हे 350 आहेत, फक्त परराष्ट्र धोरणावरती काम करतात. आणि मग ते इनपुट्स आपल्या सरकारला देत राहतात. ते हे मी यासाठी सांगतोय तुम्हाला की आपण हा विषयाची चर्चा करतोय म्हणजे हा केवळ गणपतीच्या काळामधला मनोरंजनाचा भाग नाही आहे. ते जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना तिथे पाठवणार आहेत, जे पत्रकार आज या ठिकाणी आहेत आणि ज्यांना कल्पना आहे की आज आपण जर्नलिझम मधला किंवा मीडिया मधला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 49% पर्यंत नेली आहे, आपण जेव्हा ती 100% पर्यंत घेऊन जाऊ FDI. आणि ज्या वेळेला न्यूयॉर्क टाइम, वॉशिंग्टन पोस्टच्या आवृत्त्या ह्या सोलापूरमधून निघायला लागतील आणि ज्यांची पानं 150-200 पानांची असतील आणि त्यावेळेला आमची वर्तमानपत्र त्याला कॉम्पीट कशी करू शकतील. आणि फार दूर नाही आहे आता हे तुम्हाला. हे आता आपण यावेळेला ठीक आहे ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही टेरिफ आमचा कमी नाही केला, आम्ही ड्रम पुढे झुकलो नाही. आम्ही सांगितलं की आम्ही झुकणार नाही, ॲग्रिकल्चरमधला टेरिफ आम्ही कमी करणार. ॲग्रिकल्चरवरती आपला जो टेरिफ आहे भारत लावतो तो जगात सर्वाधिक आहे. तो साधारणतः 44% आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की जे जिम मध्ये जातात ते जिम नंतर ते एक प्रोटीन शेक घेतात, त्याला व्हे प्रोटीन म्हणतो आपण.
ते व्हे प्रोटीन बनवण्यात अमेरिकन कंपन्या एकदम पुढारलेल्या आहेत, त्यांच्याकडे दुधाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती आहे. आता यामध्ये जर त्यांची फार इच्छा आहे डोनाल्ड ट्रम्पला हा कसा आहे की तिथे काऊ बेल्ट नावाचा प्रकार आहे अमेरिकेमध्ये, म्हणजे त्याला सेंट्रल अमेरिका म्हणतो आपण. त्या ठिकाणचे लोक हे एका रेशियल वर्चस्ववादामध्ये असतात. म्हणजे अमेरिकेने जगावर राज्य केलं पाहिजे, ज्याला जगाची किंमत नाही, आम्ही ग्रेट आहोत, त्याला असा जो काऊ बेल्ट आहे त्या काऊ बेल्टचं प्रतिनिधित्व डोनाल्ड ट्रम्प करतात. आणि हा जो बेल्ट आहे हा प्रामुख्याने त्यांना, तुम्ही बघत असाल की ते हार्ले डेव्हिडसन सारखी मोटरसायकल घेऊन जाणं, तर त्यांच्याकडे ज्या अमेरिकेच्या प्रामुख्याने ज्या स्कॉच असतात त्या स्कॉचच्या बाबतीमध्ये या काही टिपिकल त्यांच्या काही डोक्यामधल्या गोष्टी आहेत ज्या डोनाल्ड ट्रम्प सारखं बोलून दाखवत असतात. हार्ले डेव्हिडसन. आता ही मोटरसायकलची हार्ले डेव्हिडसन आहे, त्याच्यावरती आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावली होती. ती का लावली? कारण भारतामध्ये जी बुलेट आणि एनफिल्ड बनती, म्हणजे हार्ले डेव्हिडसनची अप्रॉक्सिमेट किंमत 7.5 लाख जर असेल इंडियन मार्केटमध्ये, तर आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लागल्यानंतर ती 15 लाख होऊन जाते. आणि ती 15 लाख झाल्यामुळे बुलेट आणि एनफिल्ड बरोबर ते कॉम्पिट नाही करू शकत. आता त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ती 100% इम्पोर्ट ड्युटी कट डाऊन करा. आणि आता आपण ऑलमोस्ट माझ्या मते 60% इम्पोर्ट ड्युटी कट डाऊन केली आहे. म्हणजे हार्ले डेव्हिडसनच्या किमती 3 ते 4 लाखाने डाऊन होतील आता. आणि त्या किमती ज्या आहेत त्या तुमच्या बुलेट आणि एनफिल्ड बरोबर कॉम्पिट करायला लागतील. हाच प्रकार तुमच्या प्रत्येक सेक्टरमध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्ही अशी अपेक्षा नाही करू शकत की तुमचा माल अमेरिकेत विकला जाईल, पण अमेरिकेचा माल तुमच्याकडे नाही विकला जाणार. हे तुम्ही किती काळ पुढे घेऊन जाणार आहात हे लक्षात घ्या. शेवटी मी त्या मुद्द्याकडे येणार आहे की तुम्हाला आता ट्रेड हे एकमेव सेक्टर असं आहे की जे लिबरलाइज झालंच नाही आहे. त्याविषयी तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे येत्या काळामध्ये. तुम्हाला असं वाटतं तुमचा बासमती राईस अमेरिकेला नक्की विकला जावा, तुमचे प्रॉन्स अमेरिकेला विकले जावेत, तुमचे जेम्स आणि ज्वेलरी अमेरिकन लोकांनी वापराव्यात, पण ते असं म्हणतात की आमच्या प्रॉडक्ट तुम्ही का नाही वापरायचे. आय म्हणतो नाही, वी विल प्रोटेक्ट अवर फार्मर्स अँड दॅट इज ओके, दॅट इज चांगलंच आहे ते. पण हे आज आहे 10-15 वर्षानंतर किती काळ. त्यामुळे तुम्हाला मध्यम मार्ग काढावा लागणार आहे. तुम्हाला स्लोली मेंटली प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये तुमची अर्थव्यवस्था लिबरलाइज होणारच आहे, कारण तुम्ही पूर्णपणे ग्लोबलाइज होत आहात. आणि आता असं शक्यच नाहीये. ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये माघारी फिरणं नाहीये. आता तुम्हाला पुढेच जावं लागणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींविषयी आपण सगळ्यांनी चर्चा करणं हे अत्यंत महत्वाचं असल्यामुळे मी हा विषय तुम्ही या ठिकाणी ठेवला आणि आपण सगळ्यांना संवाद करतो याच्यामध्ये, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आता ह्या मुद्द्याकडे मी येतो की डोनाल्ड ट्रम्प यांची सेकंड टर्म अमेरिकेमध्ये सुरू झाली. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष 4 वर्षासाठी निवडला जातो. त्याच्यातले 6 महिने ह्या महाशयांचे आता संपले, 3.5 वर्ष आणखीन बाकी आहेत. आता त्यांनी काय केलंय की अमेरिकेची जी एकूण अर्थव्यवस्था आहे तिचा आकार जर आपण बघितला तो आहे $30 ट्रिलियन, $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था. जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. त्याच्या खालोखाल चायनाची येते $16 ट्रिलियन, त्याच्या खालोखाल जर्मनीची येते $5 ट्रिलियन, त्याच्या खालोखाल भारत येतो $4 ट्रिलियन, आणि भारतापेक्षा साधारणतः काही टक्क्यांनी कमी जपानची आहे आपण. आणि त्याच्यानंतर इंग्लंड येतो ज्यांना आपण सरपास केलं. आपण आता लवकर इंग्लंडला आणि जपानला सरपास केलं आणि आता आपण 4थ्या क्रमांकावरती आहोत आणि लवकर आपण जर्मनीला सरपास करू. मग आपण 3 वरती जाऊ. चायना आणि अमेरिका मात्र 2 असे असतील की ज्यांना सरपास करणं हे पुढच्या 25 वर्षामधलं आपल्या पुढचं चॅलेंज असेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार जरी $30 ट्रिलियन असला तरी अमेरिकेवरचं कर्ज हे $36 ट्रिलियन आहे. आणि जर GDP आणि कर्जाचा रेशो काढला तो 90% पर्यंत चालला जातो. अमेरिकेसारखा श्रीमंत देश ज्याला आपण म्हणतो, हा श्रीमंत देश प्रतिवर्षी इंटरेस्ट व्याज $1 ट्रिलियन देतो आणि त्यांना तेवढं कर्ज घ्यावं लागतं. आणि हाच जो देश आहे जो मेक इन अमेरिका असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की टू मेक अमेरिका ग्रेट अगेन, हा देश अजिबात इंडस्ट्रियलाइज नाही. ह्या देशाला 90% आपल्या गरजा हा देश 4 देशांकडनं भागवतो. एक चायना, दुसरा ब्राझील, तिसरा चीन आणि चौथा भारत. यांच्याकडनं इम्पोर्ट केलेल्या गोष्टींवरती या देशाचं आजचं सर्व्हायवल आहे. आणि मग यांच्याकडनं करणं, आता त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या वस्तू वाढवायच्या आहेत. म्हणजे जसं आपण मेक इन इंडिया म्हणतो तसं मेक इन अमेरिका आता त्यांना करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ट्रम्प महाशयांचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मग आता अमेरिकन लोकांना सांगावं लागेल की तुम्ही भारतीय माल घेऊ नका, चायनीज माल घेऊ नका, तुम्ही अमेरिकन घ्या. मग जर हे माल अमेरिकन मार्केटमध्ये विकायचे नसतील तर काय करावं लागेल? एक तर तुम्ही टेरिफ वाढवा. आता टेरिफ वाढवल्याने काय होणार आहे? जी वस्तू 100 रुपयाला अमेरिकन नागरिकांना आता मिळत होती, तर ती वस्तू आता 50% झाली, 150 रुपयांना चालली जाणार. आता ती 150 मध्ये जो मी इम्पोर्टर आहे, मी ती आयात करतोय, तर मी 150ला ती वस्तू घेणार आणि तेवढा टॅक्स मी अमेरिकन गव्हर्नमेंटला देणार. पण माझं जे 50 रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते मी कोणाकडनं वसूल करणार? मी ते तुमच्याकडनं वसूल करणार. म्हणजे याचा परिणाम प्रत्यक्ष अमेरिकन जनतेला भोगावा लागणार, कारण त्यांना भारतीय वस्तू महागात विकत घ्याव्या लागणार. आता मुख्य मुद्दा जेनेरिक मेडिसिनचा आहे. जेनेरिक मेडिसिनचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर हा भारत आहे. जे स्वस्तातलं मेडिसिन, ज्यांचे लायसन्सेस संपलेले आहेत पण आपण त्याचं पुन्हा प्रोडक्शन सुरू केलेलं आहे, अशा जेनेरिक मेडिसिनचा सगळ्यात मोठा उत्पादक हा भारत आहे. आणि भारतात उत्पादन झालेले मेडिसिन्स हे अमेरिकन नागरिक मोठ्या प्रमाणावरती वापरतात. आता मुद्दा असा निर्माण होतो की भारताचा बासमती राईस असेल, भारताचे प्रॉन्स असतील, त्या अमेरिकन लोकांना महागात मिळायला लागतील. मग ट्रम्पला याच्या मागून साधायचं काय? तर ट्रम्पने हे काय भारताच्या विषयी केलंय असं नाही आहे. ट्रम्पने हे 123 देशांविषयी केलंय आणि याच्या माध्यमातून ट्रम्पला जो रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे तो $500 अब्ज आहे, जेणेकरून जो $1 ट्रिलियनचं जे कर्ज घेतात त्यापैकी $500 त्याच्यातले कट होतील, $500 बिलियन. मग उरलेले कसे कट करायचे? मग त्याने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी म्हणून इलॉन मस्कला चार्ज दिला आणि मग अनेक गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजला कमी केलं, प्रशासकीय खर्च कमी केला. अशा माध्यमातून त्यांना तो खर्च कमी करायचा आहे, हा त्यांचा प्लॅन आहे. पण असा प्लॅन म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था अचानक कर्जात आली आहे असं नाही आहे, हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. पण ट्रम्प ज्या पद्धतीच्या ड्रास्टिक स्टेप घेत आहेत त्या स्टेप्स या कधीही यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या नव्हत्या. जरी आपण एक वेळेला समजू की ट्रम्प त्यांच्या देशाचा विचार करतायत आणि त्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे, पण असं करत असताना ते ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता आहेत ती अंमलबजावणी मात्र समतोल नाही आहे. ती अंमलबजावणी पूर्णपणे चुकीची आहे. हा काय? हा उद्योगपती आहे. उद्योगपती लोकांची एक काम करण्याची पद्धत असते. तो आयुष्यभर डील्स करत आलेला आहे आणि त्यामध्ये निगोशिएशन्स करणं, डील करताना काहीतरी मोठमोठ्या घोषणा करणं, काहीतरी तुम्हाला घाबरवण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी गोष्टी करणं आणि मग तुम्हाला जेव्हा चर्चेला तुम्ही बसताल तेव्हा जास्तीत जास्त तुमच्याकडनं मला काय पदरात पाडून घेता येईल ते बघणं. एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनले त्याच्या पहिल्या महिन्यामध्ये पहिल्यांदा एक भारतीय पंतप्रधान त्यांना भेटायला गेले. पहिल्याच महिन्यामध्ये त्यांना विदेशी नेते फक्त 2च भेटायला आले होते, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यांचं अभिनंदन करायला गेले आणि त्याच्या पूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की भारत हा टेरिफचा किंग आहे, एवढे मोठे टेरिफ भारत लावतो. हे त्याला बोलायची गरज नव्हती, पण त्यांना माहिती होतं की मोदी जेव्हा चर्चेला बसतील तेव्हा हे जगभरात बातमी गेलेली असेल की भारत टेरिफ किंग आहे, भारत टेरिफ किंग आहे. हे जाणीवपूर्वक ट्रम्प करतो, जाणीवपूर्वक करतो आणि त्याची इच्छा असते की हा मुद्दामून करावं जेणेकरून प्रतिपक्ष दबावामध्ये येईल आणि असाच दबाव तो केवळ भारतावर नाही अनेक राष्ट्रांवरती करतो. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी काय केलं, प्रत्येक देशावरती किती % आम्ही टेरिफ लावू अशी घोषणा केली आणि मग सांगितलं ओके मी तुम्हाला 90 डेजचा स्पेस देतो, 90 दिवसाचा स्पेस देतो या माझ्याशी बरोबर व्यापार करायला, चर्चा करायला. पहिला देश कोणता आला? जपान आला आणि त्यांनी सांगितलं जपानला की तुमचं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तिथं आम्हाला अमेरिकन माल विकायचा आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरवरचे टेरिफ 0 करून टाका. जपान घाबरला, जपानने मान्य केलं आणि म्हणून जपानवरचे टेरिफ कमी झालंय. पण आज जे इशाबा म्हणून त्यांचे पंतप्रधान आहेत त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष जपानमध्ये आहे की जपाननी पूर्णपणे शरण गेला अमेरिकेला आणि अमेरिकेच्या ट्रम्पच्या डिमांड्स हे जपाननी मान्य केल्या. हा पहिला मुद्दा. दुसरा देश शरण गेला इंडोनेशिया. कारण इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक्सपोर्ट हा ऑलमोस्ट 73% कॉन्स्टिट्यूट करतो GDPच्या. त्यांनी सांगितले की ओके ॲग्रिकल्चरमध्ये येऊ द्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट. जपानने सांगितलं की असे करू नका, आम्ही $550 बिलियन इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे करतो पण असे प्रकार करू नका. मग आले युरोपियन देश, सगळे युरोपियन महासंघ, ते म्हणजे ओके आम्ही $700 बिलियन इन्व्हेस्टमेंट करतो, तुमचा ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आमच्याकडे विकू द्या. अशा पद्धतीने त्यांनी 30 ते 40 देशांबरोबर करार केले, दबाव टाकला आणि आपल्या पक्षामध्ये सगळ्या गोष्टी करून घेतल्या. एकमेव देश आहे की ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या कोणत्याही दबावाला कोणत्या प्रकारची किंमत दिली नाही, तो भारत होता.
असल्यामुळे पाकिस्तानकडे तर काही नाहीच आहे, पण त्यांच्याकडे एकमेव आहे कौतुक, ते तेच करत आलेले आहेत आजपर्यंत. मग डोनाल्ड ट्रम्पचं नाव आम्ही नोबेल पीस प्राईजसाठी देऊ. डोनाल्ड ट्रम्पचे स्वतःची ट्रम्प इंडस्ट्रीज फार मोठ्या मोठ्या आहेत, त्यांना आम्ही ऍक्सेस देऊ पाकिस्तानमध्ये. असं करून त्यांनी त्यांची बाजू जे कोल्ड वॉरच्या काळामध्ये ते करत आले होते तेच त्यांनी केलं. भारतावरती त्यांनी प्रचंड दबाव टाकला. तो दबाव टाकले की तुमचं ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन करा, आणि त्यामागे ते का बरं आहे ते लक्षात घ्या. याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये आणि भारताची शेती याच्यातला प्रथम फरक तुम्ही लक्षात घ्या. अगदी मी सर्वसामान्य माणसाच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं नेमकं गमक काय आहे तुम्हाला लक्षात येईल. भारतामध्ये शेतीवरती ज्यांचं अस्तित्व अवलंबून आहे असे साधारणतः 60% लोक आहेत, 60% लोक आहेत. दुसरीकडे अमेरिकेमध्ये ज्यांचं शेतीवरती अस्तित्व अवलंबून आहे असे केवळ 2% लोक आहेत. ओके, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग, भारतामध्ये शेती बहुतांश पारंपरिक पद्धतीने केली जाते. अमेरिकेमध्ये शेती ही पूर्णपणे ऍडव्हान्स मेजरनी सगळी केली जाते. भारतामध्ये शेतीवरती जेवढ्या सबसिडीज दिल्या जातात त्याच्या कितीतरी पटीने जास्त सबसिडीज अमेरिका दिली जाते. आता केवळ त्या 2% लोकांमध्ये त्यांच्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, त्याला GM क्रॉप्स असं म्हणतात. जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत तो विशेष करून मका, सोयाबीन हे 2 प्रॉडक्ट्स असे आहेत की ज्याचे ते टन, हजारो, लाखो टन मध्ये उत्पन्न करू शकतात. आणि त्यांची अशी इच्छा आहे की अमेरिकन मका, अमेरिकन सोयाबीन, अमेरिकन ऑइल हे सगळं भारतीय मार्केटमध्ये विकलं जावं. अमेरिकेचं व्हे प्रोटीन, अमेरिकेचे फिशरीज, अमेरिकेचे डेअरी प्रॉडक्ट, मग चीज असेल, बटर असेल, भारतीय प्रॉडक्टमध्ये विकले जावेत. आता मला सांगा की ज्या दोघांच्या शेतीमध्ये जिथे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, ज्याचं 2% हायली सबसिडाइज फार्मर्स आहेत, ज्यांची 500-500, 1000 एकर जमीन आहे एकेका फार्मरची, तिथं आपल्या शेतकऱ्याची तुलना कशी होणार? त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला प्रोटेक्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपली जबाबदारी आहे. कोणाचं किती दबाव आला तरी आपण आपल्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट केलंच पाहिजे. नसतं उद्या असं होणार आहे की जर तुम्ही अमेरिकेचा दबाव ऐकला, झुकला त्याच्या पुढे, आणि शेतीवरचा टेरिफ ऍग्रिकल्चरवरचा जो 44-49% वरनं तुम्ही शून्यावरती आणला, तर तुम्हाला ठिकठिकाणी अमेरिकन मका, सोयाबीन, अमेरिकन चीज, अमेरिकन व्हे प्रोटीन्स, अमेरिकेच्या कोणत्या कोणत्या वस्तू सगळ्या ह्या भारतीय बाजारपेठेमध्ये, इव्हन अमेरिकन ऍपल्स, जे आपल्याकडे काश्मीरमधले ऍपल्स आहे, सफरचंद, ते अमेरिकेमध्ये ऍपल्स जे टननी निघतात ते साधारणतः 35 ते 40 रुपयाप्रमाणे तुमच्या मार्केटमध्ये विकले जाते. आणि आपले सफरचंद साधारणतः 150 ते 200 रुपये किलोनी काश्मीरमधले सफरचंद विकले जातात. अमेरिकन बदाम्स, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू काहीच नाही आहे, हे अमेरिकन बदाम तुमच्याकडे 50 आणि 60 रुपये किलोनी विकले जातील. त्यामुळे कुठेतरी या बाबतीत प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. म्हणून अमेरिकेच्या दबावापुढे आपण झुकलो नाही. मग त्यांनी कारण काढलं की तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेता. आम्ही तुम्हाला पहिले 27% त्यांनी सांगितलं की आम्ही 27% तुमच्या टेरिफ लावू, कारण तुम्ही कोणत्याही पद्धतीने आमच्या टर्म्स कंडिशन ऍक्सेप्ट करायला तयार नाही. पण ते करूनही आपण झुकलो नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही रशियाकडनं तेल घेता, आम्ही तुमच्यावर ऍडिशनल 25% टेरिफ लावू. आता हा व्यक्तीचा किती ढोंगीपणा आहे हे बघा. जेवढं तेल भारत रशियाकडनं विकत घेतो त्याच्या तिप्पट चीन रशियाकडनं विकत घेतो. पण चीनवरती कोणत्या प्रकारचं टेरिफ नाही, त्यांना 90 डेज दिलं. तुम्ही चीनशी पंगाच घेऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की अमेरिकेचे जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आहेत जे बनतात अमेरिकेमध्ये, त्याचं रॉ मटेरियल चायनाकडनं येतं, ज्याला रेअर अर्थ मिनरल्स म्हणतात. जर ते साधारणतः मायक्रोचिप, बॅटरीज, मोबाईल मधल्या यासाठी जे रेअर अर्थ मटेरियल लागतं, मिनरल लागतं, सगळं चायना प्रोव्हाइड करतो. डाएट कोक मधले एलिमेंट चायना प्रोव्हाइड करतो. मायक्रोसॉफ्टचे सगळे एलिमेंट चायना प्रोव्हाइड करतो. ग्लोबल सप्लाय चेन मधला ऑलमोस्ट 50% पार्ट हा चायना डॉमिनेट करतो. ते चायनाशी पंगाच घेऊ शकत नाही. मग रशियाकडनं चायना जर एवढं तेल विकत घेतो तर भारत त्याच्या इतकं कमी घेतो, मग पेनॉल्टी आमच्यावरती का? आणि जर आम्ही 50 अब्जाचं तेल त्यांच्याकडनं 3 वर्षात विकत घेतलं तर युरोपियन देशांनी 2024 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी फक्त रशियाबरोबर करार केला आणि लक्झरी आयटम्स म्हणजे परफ्युम्स असतील, मेकअपचे आयटम असतील, 67 अब्ज डॉलर्सच्या वस्तू रशियाकडनं घेतल्या. मग तुम्ही त्यांना पेनॉल्टी लावत नाही. युरोपियन देशांना पेनॉल्टी नाही, चायनाला पेनॉल्टी नाही, पेनॉल्टी फक्त भारताला. हा काय प्रकार आहे?
अरे तुम्ही 3 वर्ष त्याच्यावरती रशियावरती सँक्शन लावले, तुमच्या सँक्शननी फरक नाही पडला आणि एकट्या भारताने तेल विकत घेणं थांबल्यानंतर व्लादिमीर पुतीन युद्ध थांबवणार आहे. हा तर पोरकटपणा आहे, हे ट्रम्पलाही माहिती आहे. पण हा ट्रम्पची कार्य करण्याची एक पद्धत आहे. अशा पद्धतीने दबाव टाकून आपल्या पदरात पाडून घेणे त्याची पद्धत आहे. परंतु या बाबतीमध्ये आपण अजिबात झुकलेलो नाही आहोत. याला आपल्या परराष्ट्र धोरणामधली स्वायत्तता टिकवून ठेवणं हा अत्यंत महत्त्वाचा, फॉरेन पॉलिसी डिसिजन मेकिंग मधली ॲटॉनॉमी असं आपण म्हणतो. आपण या क्षणाला ट्रम्प पुढे अजिबात झुकलेलो नाहीये आणि त्यामुळे त्यांनी आपल्यावरती अशा प्रकारचा अफेक्ट करायला सुरुवात केली. आता बघा, हा एक मुद्दा झाला. जेव्हा ट्रम्पने अशा प्रकारची घोषणा केली तेव्हा आपल्याच सोसायटीमध्ये काही असे एलिमेंट्स आहेत की ज्यांनी भारतामध्ये इतकी प्रचंड मोठी आणीबाणी येणार आहे, भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स होणार आहे, आता प्रचंड लाखोनी बेरोजगार रस्त्यावरती फिरणार आहेत, भयानक मोठे मोठे भूकंप असेल, आर्थिक भूकंप येणार आहेत, अशा प्रकारच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. यामधलं मतितार्थ, इथं आज मीडियातले पण लोक बसलेले, मी जेही तुमच्यापुढे बोलतोय त्या प्रत्येकाला रिसर्च आणि सायंटिफिक ऑब्झर्वेशनचा पाठबळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्हॅलिडेट तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवरनं करू शकता, जी मी आकडेवारी तुम्हाला सांगतोय ती. मागच्या वर्षी आपण एकूण जो सगळा एक्सपोर्ट केला भारताने सर्व्हिसेस आणि गुड्स मधला, तो होता $900 अब्ज. ओके, $900 बिलियन एक्सपोर्ट आपण केला. मिनिस्टर ऑफ कॉमर्स मध्ये आकडेवारी तुम्हाला उपलब्ध आहे. त्यापैकी आपण जो अमेरिकेला एक्सपोर्ट केला तो साधारणतः $80 बिलियन, $80 बिलियन. किती? 900 पैकी $80 बिलियन. त्या $80 बिलियन पैकी $52 बिलियन हा सर्व्हिसेस मधला आहे, ज्याच्यावरती टॅरिफ लावलं गेलेलं नाही आहे. जे गुड्स वरती लावले गेलेले आहे ते अप्रॉक्सिमेटली $32 बिलियन आहेत. ओके, हा आकडा लक्षात ठेवा. भारताच्या जीडीपीचा आकार हा $4 ट्रिलियन आहे. त्याच्याशी जर अमेरिकेचा तुम्ही तुलना केली व्यापाराची, ती फक्त 2% येते. किती? ओन्ली 2%. अमेरिकेच्या कितीतरी पटीने मोठा व्यापार आमचा युरोप बरोबर आहे, चायना बरोबर आहे, साऊथ ईस्ट एशिया बरोबर आहे, जपान बरोबर आहे. आता त्याही पुढे मी जाऊन तुम्हाला सांगतो की आता कोणते सेक्टर्स असे आहेत की ज्या सेक्टर्सवरती याचा इमिजिएट परिणाम होईल. याच्यातलं पहिलं सेक्टर जे आहे ते गारमेंट सेक्टर आहे. आणि जी मी 4 शहरांची नावं तुम्हाला घेतली त्यामधनं प्रामुख्याने आपण सतरंजा, टॉवेल्स, बेडशीट्स, पिलो कव्हर्स हे मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करतो अमेरिकेला. ते मदुराई आहे तमिळनाडू, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे, गुजरातमध्ये सुरत आहे आणि नोएडा आहे. अजून काही हब्स आहेत जिथे अशा प्रकारचे इंडस्ट्री, कॉटन हब तयार झालेले आणि ज्यामधनं गार्मेंट्सच्या बाबतीमध्ये एक्सपोर्ट्स होतात. आता हे जे सगळे लेबर इंटेन्सिव्ह युनिट्स आहेत, लेबर इंटेन्सिव्ह युनिट्सचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लेबर फोर्स लागते. त्यामुळे पहिला इम्पॅक्ट होणार आहे तो. दुसरा इम्पॅक्ट आहे जेम्स आणि ज्वेलरीचा, जो प्रामुख्याने गुजरातला फेस करावा लागणार आहे. जे आपण तयार ज्वेलरीज आणि जेम्स, फाईन जेम्स जे आहेत ते विकतो, म्हणजे हिरे जडित रत्न ज्याला म्हणतो आपण, ते आहे. तिसरा आहे ऑटो पार्ट्स, म्हणजे साधारणतः अमेरिकन मोठमोठ्या कार कंपन्यांना, बाईक्सना जे पार्ट्स लागतात, ऑटो पार्ट्स, ते आपण एक्सपोर्ट करतो. चौथ्या क्रमांकावरती येतात ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये प्रामुख्याने त्याचा उल्लेख मी यापूर्वी केला, तो आहे तांदूळ. त्यानंतर श्रिम्प ज्याला म्हणतो, प्रॉन्स, हा प्रामुख्याने आपण करतो. आणि मग त्यानंतर आपल्याकडचे फ्रूट्स तिथे जातात, व्हेजिटेबल्स तिथे जातात आणि काही डेअरी प्रॉडक्ट्स पण आपण अमेरिकेला देतो. त्यामुळे चौथं सेक्टर ते आहे. आणि त्यानंतर मिसलेनियस सेक्टर्समध्ये आणखीनही काही धातू वगैरे, पार्ट ॲल्युमिनियमचा वगैरे असेल, स्टील आहे, हा आपण करतो. असे 5 सेक्टर्स आहेत. एकूण किती परिणाम आपल्यावरती होऊ शकतो पुढच्या 3, म्हणजे साधारणतः 1.5 महिन्याचा काळ गेल्यानंतर जर हे सँक्शन्स पुढचे 6 महिने चालले, 1 वर्ष चालले, तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती एकूण येणारा भार आणि नुकसान हे आहे $47 बिलियन, $47 अब्ज नुकसान आहे. ओके, आता जर आपण काही वेळीच पर्यायी स्रोत शोधले नाही तर, ते पर्यायी स्रोत आपण शोधायला सुरुवात केली आहे, त्याच्याकडे मी नंतर येतोच. आता मुद्दा डोनाल्ड ट्रम्पला हा लक्षात घेणं गरजेचं आहे, तुम्हाला सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणीही कितीही सँक्शन्स भारतावरती लावले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम यासाठी होऊ शकत नाही की तुम्ही जर आपली जीडीपी, म्हणजे आपल्या एकूण अर्थव्यवस्थेची साईज आणि त्याचे कॉन्ट्रीब्युटर्स पाहिले, थोडंसं टेक्निकल पण समजून घ्या,
तर साधारणतः आपल्या एकूण अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन, जीडीपीला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टरचं आहे. ते साधारणतः अप्रॉक्सिमेटली 53% येतं. त्याच्या खालोखाल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ते 23% येतं. त्याच्या खालोखाल शेती आहे, जी स्वातंत्र्याच्या वेळेला 1947 मध्ये आणि 50s मध्ये 63% कॉन्ट्रीब्यूट करायचं जीडीपीला, जे आता 13% आलंय, इतकं खाली झालंय. आणि मग त्यानंतर येतं सगळ्यात शेवटी मिसलिनियस मध्ये एक्सपोर्ट. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक्सपोर्टचा वाटा, निर्यातीचा वाटा हा जेमतेम 10 ते 15% आहे. आता याची तुलना मी चीन बरोबर करतो, दक्षिण कोरिया बरोबर करतो आणि इंडोनेशिया बरोबर करतो. चीनच्या एकूण जीडीपी मध्ये निर्यातीचा वाटा 53% आहे, साऊथ कोरियामध्ये 73% आहे आणि इंडोनेशियामध्ये 93% आहे जीडीपी मध्ये एक्सपोर्ट. म्हणजे एक्सपोर्ट झाला नाही तर हे देश काय, तो जो हाहाकार म्हणतात इमर्जन्सी, ही त्या देशातील आपल्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा आधार आहे डोमेस्टिक कन्झम्पशन. आमची डोमेस्टिक मार्केट, तुम्ही मी जे प्रॉडक्ट विकत घेत होते त्याला डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणतात. तो जीडीपीचा 40% हा कॉन्ट्रीब्युटर आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो छोटंसं. इलेक्ट्रॉनिक गुड्स, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी, केवळ भारतातलं याचं मार्केट $15 अब्ज आहे. फक्त एसीचं मार्केट $2 अब्ज आहे. अरे तुम्हाला काय गरज आहे? तर अमेरिका काय, तुम्हाला युरोपने पण तुमच्यावर सँक्शन टाकले तरी, भारतीयांनी फक्त भारताचे जरी प्रॉडक्ट घेतले आणि भारतीय उद्योगपतींनी भारतीयांसाठी जरी बनवलं तरी आपलं काहीही नुकसान होत नाही, हे लक्षात ठेवा. पण हे सायंटिफिकली तुम्ही समजून घ्या. डोमेस्टिक कन्झम्पशन, इंटरनल कन्झम्पशन हा जीडीपीचा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. म्हणून एक्सपोर्ट नाही झाला आमचा काही काळ तरी फरक नाही पडत आम्हाला. हे सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असल्यामुळे हे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण एक्सपोर्ट वाढवला नाही पाहिजे, तो आपण नक्की वाढवू. पण याचा अर्थ अमेरिकेने आमच्याकडनं $32 अब्ज गुड्स घेणं बंद केलं किंवा टेरिफ वाढवला म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर आलो. अरे आमचा फॉरेक्स, म्हणजे तुमची तिजोरी जी असते, आपली प्रत्येकाची तिजोरी असते, तशी आपल्या देशाची पण तिजोरी आहे, त्याला आपण फॉरेक्स म्हणतो, फॉरेन एक्सचेंज रिझर्व. तो आपला फॉरेक्स आजच्या घडीला आहे $700 अब्ज, $700 बिलियन. जरी जगाने सँक्शन्स टाकले तरी 2 वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागणारे इतका पैसा आपल्याजवळ आहे. पाकिस्तानच्या फॉरेक्स हा 10 बिलियन पण नाही आहे. श्रीलंका 2 ते 3 बिलियन आहे. मी कंपॅरिझन, इव्हन रशियाचा फॉरेक्स आपल्यापेक्षा कमी आहे, जपानचा फॉरेक्स आपल्यापेक्षा कमी आहे. तुमचे भारतीय परदेशात बसून $130 अब्ज प्रतिवर्षाला तुम्हाला पाठवत आहेत. FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, $75 बिलियन तुमच्याकडे येतो आहे. आणि आपण म्हणतोय की $32 बिलियन टेरिफ वाढवलाय. अरे काय मोठं अपयश झालंय आमचं परराष्ट्र धोरणाचं, काय आपण करतोय? हे अपयश कसं असू शकतं? आम्ही झुकलो नाही त्याच्या पुढे, आम्ही त्यांच्या दबावाला बळी नाही पडलो, हे अपयश कसं असू शकतं? उलट आम्ही ताकदीने, जर अपयश असलं असतं, आम्ही झुकलो असतो तर ते अपयश होतं. मग कशाला? जर ट्रम्प असं म्हणतात की मी भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध थांबवलं आणि ते युद्ध थांबलं तर भारताने तुमचं ऐकलं ना, असं आपण जर त्यांनी त्याचं म्हणणं मान्य केलं, अरे मग तुम्ही कशाला पनिश करताय आम्हाला? आम्ही जर तुमचं म्हणणं ऐकलंय तर आम्हाला शिक्षा कशाला देताय? याचा अर्थ आपण ते म्हणणं ऐकलेलं नाही. आपण डोनाल्ड ट्रम्पच्या कोणत्याही गोष्टी मान्य केलेल्या नाही. हा चौथा नाही का बरं? तुम्हाला कल्पना आहे त्या काळामध्ये ट्रम्पने अनेक वेळा कॉल केले मोदींना, ते उचलले गेले नाहीयेत आणि त्याचा उल्लेख अनेक प्लॅटफॉर्मवरती झाला, उचललेच नाही कॉल. आणि हा इतका इगोइस्टिक प्रचंड ऍटिट्यूडवाला माणूस आहे, ज्याला आपण म्हणतो ना की तुम्ही त्याची फ्लॅटरी करा, त्याचं कौतुक करा सगळ्यांनी. हा शांतता निर्माण करणार, नोबेल करणार, त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. आणि तो फोन करून सांगतो नॉर्वेला की यासाठी शांततेसाठी माझं नाव कन्सिडर करा. आय मीन ही युनिक केस आहे फार. तुम्ही त्याच्यासाठी, म्हणजे तुम्ही, आपण म्हणतो ना की इरॅशनॅलिटी कॅनॉट बी काउंटर्ड बाय रॅशनॅलिटी, अशा इरॅशनल माणसाला इरॅशनलच काउंटर केले पाहिजे आपण. त्यामुळे अशा माणसाच्या बाबतीमध्ये आपण जरी चर्चा करत असलो तरी एक मुद्दा आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे
की याचा मिनिमल इम्पॅक्ट हा $47 बिलियन आपल्यावर होणार आहे, जो शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. पण तुम्ही विचार करायचा अमेरिकेवरती किती प्रचंड परिणाम होणार आहे, त्या देशामधली महागाई किती वाढणार आहे. आज अमेरिकन तुमचे कोण नातेवाईक ते विचार, अंडे अमेरिकन मार्केटमध्ये मिळत आहेत का बघा. ऍक्सेस अंड्यांचा ऍक्सेस कमी झालेला आहे, अनेक प्रोडक्टचा ऍक्सेस तिथे कमी झालेला आहे. हे ऑक्टोबर नंतर त्या लोकांना कळेल, कारण तोपर्यंत ऑर्डर बुक झालेल्या आहेत. ऑक्टोबरपर्यंत नाही परिणाम होणार, पण त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकन नागरिकाला जाणवायला लागतील. पुढच्या वर्षी अमेरिकेमध्ये सार्वत्रिक मध्यवर्ती निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये 100% डेमोक्रॅटिक पक्ष पुढे येणार आहे. अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट सर्व काही नाही, अमेरिकेमध्ये ज्युडिशरी आहे, अमेरिकेमध्ये काँग्रेस आहे. हा जरी बडबड करत असला तरी प्रत्येक गोष्ट काँग्रेसची सँक्शन घ्यावी लागते. ज्युडिशरी प्रत्येक ठिकाणी असते, स्ट्रॉंग फेडरल ज्युडिशरी आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ट्रम्प म्हणतो म्हणून या गोष्टी घडतील असं अजिबात नाहीये. त्यामुळे या टेरिफच्या बाबतीमधली जी वस्तुस्थिती आहे ती प्रामुख्याने लक्षात ठेवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता मुद्दा मी एक आणखी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो आणि मग नंतर आपण काही तुमच्याकडचे प्रश्न असतील तर त्याकडे आपण नक्की जाऊ. मुळात मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताने आपण जे टार्गेट्स ठेवलेले आहेत, आपण बघितलं की आपल्याकडे पंचवार्षिक योजना स्वातंत्र्यानंतर ह्या आखल्या गेल्या, ज्या आर्थिक विकासाशी निगडीत होत्या. कधीही भारतामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजे 5 वर्षाच्या बाहेरच्या योजना कधी आखल्या नाही गेल्या. आता आपण पहिल्यांदा एक दीर्घकालीन योजना आखली आहे, ज्याचं उद्दिष्ट विकसित भारत असं आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण आता स्वातंत्र्याच्या 100च्या दिशेने वाटचाल करतो आहोत. तर पुढची जी 25 वर्ष आहेत, आता ती 25 वर्ष नाही राहिली, 22 वर्ष राहिली आहेत. ही पुढची 22 वर्ष भारतासाठी क्रुशियल आहेत. यामध्ये आपण 2 पद्धतीने प्रयत्न करतो आहोत. पहिला प्रयत्न आपल्या जीडीपीचा साईज जो आहे तो वाढवायचा, जो आता $4 ट्रिलियन आहे तो $10 ट्रिलियन पर्यंत आपण कसे घेऊन जाऊ याचा आपण विचार करतो आहोत. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम कसा वाढवायचा, जो आता $2800 आहे तो $10,000 पर्यंत कसा घेऊन जायचा. आता मूळ मुद्दा असा आहे की जीडीपीचा जो ग्रोथ रेट आहे तो आपण 8 to 9% सस्टेन ठेवतो. आता सुद्धा जगामध्ये सगळ्यात जास्त जीडीपी ग्रोथ रेट हा एकट्या भारताचा आहे, बाकी कोणाची अर्थव्यवस्था इतकी वेगाने प्रगती करत नाही आहे. आपण 10 ट्रिलियन अचीव करू. मूळ मुद्दा पर कॅपिटा इन्कमचा आहे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय आहे, तर पर कॅपिटा इन्कम म्हणजे तुमचं जीवनस्तर. तुमचं जीवनस्तर कशावर निर्भर आहे, तुमचं जीवनस्तर निर्भर आहे महागाईचा रेट काय आहे, गरिबीचं प्रमाण काय आहे, लोकसंख्या काय आहे, आरोग्य सेवा किती आहेत, शिक्षण कसं आहे, याच्यावरती गोष्टी निर्भर आहेत. आम्हाला विकसित बनायचं असेल तर पर कॅपिटा इन्कम हा सर्वसामान्य जनतेचा वाढवावा लागणार आहे. अर्थव्यवस्थेचा आकार वाढेल, पण पर कॅपिटा इन्कमचं काय. ज्या जपानला आपण मागे टाकलं आणि आपण म्हणतो की आम्ही जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो, त्या जपानचा पर कॅपिटा इन्कम $36,000 आहे आणि आपला $2800 आहे. त्यामुळे जपानमधल्या सर्वसामान्य माणसाला ज्या सुखसुविधा मिळतात त्या कितीतरी भारतीयांच्या कितीतरी पटीने जास्त आहेत. आणि मग जर आपल्याला हे अचीव करायचं असेल तर आपण पहिल्यांदा एक लॉंग टर्म प्लॅनिंग आखली, ज्याला 25 वर्षाचा प्लॅन म्हणतात आणि हा काळ अमृतकाळ म्हणून ओळखला जातो. अशाच प्रकारचं प्लॅनिंग आपला शेजारी, ज्याला आपण आपला शत्रू मानतो, त्या चीनने केलं होतं. हा चीन बघा इतका धूर्त देश आहे, पण त्याचबरोबर असंख्य गोष्टी या चीनकडनं आपण शिकू शकतो. ह्या चीन जो साम्यवादी देश आहे, कम्युनिस्ट देश आहे, त्याची निर्मिती 1949ला माओ त्से तुंगनी केली. 1949 पासून तर 1979 पर्यंत म्हणजे 1979 पर्यंत माओ त्से तुंगची एक हाती सत्ता चायनावरती होती. 1979ला माओ त्से तुंगचं निधन झालं. तोपर्यंत ह्या देशातला एकही नेता परदेशात गेलेला नव्हता, एकही नेता गेलेला नव्हता. 1980ला डेंग शियाओपिंग जो माओ त्से तुंग नंतर ज्याच्या हातामध्ये सत्ता आली, त्यांनी पहिला देश निवडला जपान आणि पहिला नेता जपानच्या भेटीवरती गेला. आणि जपानच्या भेटीवर गेल्यावरती त्यांनी निसान मोटर्सला व्हिजिट केली आणि त्यामध्ये ते मॉडेल पाहिलं की जर परकी गुंतवणूक आली अनेक देशांची तर तुमच्याकडे कशा पद्धतीचा विकास होऊ शकतो, ज्याला FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो. आणि 1979ला चीनमध्ये एकही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन नव्हती. 1979ला चीनचा फॉरेक्स म्हणजे जो आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणतो तो 50 अब्जाचा होता.
आज तो 16 ट्रिलियनचा आहे. 22,000 MNCs मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन चायनामध्ये आहेत. आणि 79 नंतर डेन शिओपिंगने 30 वर्षाचा प्रोग्राम आखला, ज्याला चायनाचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात. 30 वर्ष देशांनी कोणाशी पंगे घेतले नाही. 1981 पासून 2011 पर्यंत देश शांत राहिला आणि 2011 नंतर शी जिनपिंग आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, तिबेट आमचा, तैवान आमचा, साऊथ चायना आमचा, हे आमचं, ते आमचं. कारण आमच्यात इकॉनॉमिक पॉवर, मिलिटरी पॉवर प्रचंड वाढलेली. तोपर्यंत त्यांनी कोणाशी पंगे घेतले नाही. तर प्रोग्रेस केली, पण शांततेने केली. हा जो पार्ट आहे, हा जो मिरॅकल आहे, तो का अचीव झाला? कारण चीनने जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुरू केली तेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा रशिया युक्रेन युद्ध झालं नाही, तेव्हा भारत पाकिस्तान नाही झालं, तेव्हा पहलगाम नव्हता, तेव्हा ऑपरेशन सिंदूर नव्हतं. तेव्हा शांततेने ती प्रोग्रेस झाली. आणि जेव्हा भारताने आपलं इकॉनॉमिक प्रोग्रेस सुरू केलं तेव्हा या सगळ्या अडचणी भारताला फेस कराव्या लागतात. पण पुढच्या 10 वर्षामध्ये हा एकमेव देश असा असणार आहे की ज्याची प्रगती कोणीही अडवू शकणार नाहीये. या देशाचा विकास हा इंडिस्पेन्सिबल आहे, अनअवॉइडेबल आहे, हे कोणी करू शकत नाही. कारण याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ याचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. यंग मॅन पॉवर आहे. 64 कोटी, 64 crores, 64 कोटी 25 ते 30 वयोगटातले तरुण आहे त्या देशामध्ये. 64 crores. चायनाचं ॲव्हरेज एज 39 आहे, 43 आहे. बाकी युरोपियन देश 53 आहेत. भारताचा ॲव्हरेज एज 39 आहे. त्यामुळे हा डेमोग्राफिक डिव्हिडंड 21व्या शतक संपुष्ट तुमच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळे भारताचा विकास हा कुणी थांबू शकणार नाहीये, प्रोव्हाइडेड आपण सगळेजण किती सकारात्मक दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टींकडे पाहतो हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. याचे जे 3 पिलर आयडेंटिफाय केले गेले, पहिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, दुसरा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि तिसरा एज्युकेशन. कारण तुम्हाला जर या तरुणांना परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यांना एज्युकेशन द्यावं लागेल, त्यांना स्किल द्यावं लागेल. आणि त्यासाठी आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आणली आणि ते रिफॉर्म्स आपण त्या माध्यमातून आणलेले आहेत. मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने पुढे जातो, जरी किती चॅलेंजेस असले तरी आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ही आपली डेमोक्रेसी आहे, आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आपली कॉन्स्टिट्यूशन आहे, आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आपलं यंग मॅन पॉवर आहे. तर मला असं वाटतं ट्रम्प सारखे अशा अनेक धक्के आले. यापूर्वी युरोपियन करन्सी क्रायसिस आला, युरोपियन रिसेशन आलं, कोणत्याही गोष्टी भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लावू शकलेला नाहीये. भविष्यामध्येही अशा प्रकारचे धक्के भारतीय अर्थव्यवस्थेला लागणार नाही. 1998 मध्ये भारताने अणुपरीक्षण केलं होतं पोखरणमध्ये. त्यावेळेला हाच अमेरिका पुढे आला आणि सांगितलं भारताच्या विरुद्ध आम्ही सँक्शन लावतो. ह्याच अमेरिकेने 2002 मध्ये ती सँक्शन मागे घेऊन टाकले. हाच प्रकार ट्रम्पच्या बाबतीमध्ये घडेल. बघा तुम्ही पुढच्या काही काळांमध्ये ट्रम्पला यासाठी करावंच लागणार आहे. कारण तुम्हाला ठीक आहे इकॉनॉमिक फ्रंटमधून भारताला आयसोलेट करताल, आपण जो चायना तुम्हाला एशियामध्ये युद्ध होऊन लागलेला आहे त्याला जर काउंटर करायचं असेल तर भारताशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. म्हणून भारताला स्ट्रॅटेजिक अलाय म्हणून बघणं, त्याच्यावर तुम्हाला पर्याय नाहीये. हे ट्रम्पला कळत नाहीये. केवळ 30-35 अब्जमुळे ट्रम्प एका अशा देशाला दुखवतो आहे की जो देश उद्या चायना आणि अमेरिकेमध्ये संघर्ष झाला तर अमेरिकेच्या पाठीशी उभा राहू शकतो अशा देशाला दुखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं किती प्रचंड मोठं डॅमेज, आणि खुद्द आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये त्याच्याच पक्षातले लोक बोलायला लागले. प्रचंड अनेक अमेरिकन इकॉनॉमिस्टचे इंटरव्ह्यूज बघा. तो म्हणतो हा काय प्रकार चाललाय, आम्ही मोठ्या मुश्किलीने भारताला आमच्या पक्षामध्ये घेतलंय, 20 वर्षांपासून भारताबरोबर एवढे स्ट्रॉंग रिलेशन केलंय आणि हा माणूस असं विदूषकासारखे स्टेटमेंट करतोय. आणि अशा प्रकारची पेनल्टी, पनिशमेंट, भारत हा तुमचा एनिमी नाही आहे, भारत हा तुमचा मित्र देश आहे आणि तरी तुम्ही त्याला अशी पनिशमेंट करता आहात. आणि हाच पार्ट त्यांना ऐकणं फार महत्वाचं आहे. भविष्यामध्ये फार मोठे कॉन्सिक्वेन्सेस अमेरिकेला फेस करावे लागतील. अमेरिकेचा इंटरफेरन्स जगामधनं बाजूला चालला जाईल आणि जी पोकळी निर्माण होईल ती चायना भरून काढेल. त्यामुळे चायनाला वाट करून देतोय अमेरिका भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. पुन्हा एक नवा अलायन्स आकाराला येतोय. एकीकडे चायना आहे, दुसरीकडे रशिया आहे, तिसरीकडे ब्राझील आहे, चौथीकडे भारत आहे. आणि हे 4 देश, आता त्यातले 3 देश नुकतेच अमेरिकेमध्ये म्हणजे चीनमध्ये त्रिंजिनमध्ये एकत्र आले होते शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला. आणि ब्रिक्सच्या माध्यमातून आता परत लवकरच हे सगळे भारतामध्ये एकत्र येणार आहे. एक नवा अलायन्स तयार होईल आणि हे सगळं अमेरिकेला महागात पडणार आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना हे अंडरस्टँड करण्याची सध्या तरी त्यांची मानसिकता नाहीये आणि त्या माणसाला कन्व्हिन्स करणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे वेट अँड वॉच पॉलिसी ठेवणं हे सगळ्यात उत्तम पर्याय आपल्या परराष्ट्र धोरणापुढचा आणणार आहे. फक्त लक्षात ठेवा, आपल्या परराष्ट्र धोरणातला कणखरपणा
जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याला आम्ही स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतो, त्याचं प्रखरशाने प्रदर्शन हे या काळामध्ये झालेलं आहे. जर आम्ही सरेंडर झालो असतो ह्या ट्रम्पच्या पुढे, तर अशा कोणत्याही पेनल्टीचा सामना हा आम्हाला करावा लागला नसता. धन्यवाद. ते प्रश्न असतील तर आपण. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. एका अभ्यासपूर्ण स्टॅटिस्टिकल डेटा प्रेझेंट करत आणि भारतासपणे कृपया सर्वांनी बसून घ्यायचे आहे. 2 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे. कृपया सर इतक्या मोठ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा ते इथं उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनी त्यांना सन्मान करूया. काही प्रश्न तर विचारून घ्यायचे आहेत. विजय सर बोला. ओके, मला वाटतं एक प्रश्न तुम्हाला फार चांगला त्यांनी विचारला की त्यांची ज्युडिशरी ट्रम्पच्या ह्या सगळ्या आयात धोरणाला, याला जो टेरिफचं पॉलिसी त्याला चॅलेंज करते. हे इंटरनॅशनली पण, इंटरनॅशनल कायद्याच्या पण हे विरोधात जाणार आहे. हे का तुम्ही लक्षात घ्या. विश्व व्यापार संघटना, ज्याला WTO आपण म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यांनी कोणत्या देशांनी किती कर लावावा, म्हणजे टेरिफ लावावं, याचं धोरण निश्चित करून दिलं. त्यांनी टेरिफ पण निर्धारित करून दिलेत. दुसरं असं आहे की मोस्ट फेवर्ड नेशन, जर तुम्ही त्यांना स्टेटस देणार असाल तर मोस्ट फेवर्ड नेशनला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे टेरिफ वाढवता येत नाही. डोनाल्ड ट्रम्पनी ते सगळे नियम धाब्यावरती बसवलेले आहेत. त्यामुळे पहिले तर त्यांनी WTOच्या नियमांचा पूर्णपणे भंग केलेला आहे. त्यामुळे तो माणूस ऐकायलाच तयार नाही कोणतीच गोष्ट. तुम्ही सांगितलं ना तुम्हाला, तो त्या ज्या काऊ बेल्टचं रिप्रेझेंटेशन करतोय, म्हणजे त्यांना जगाशी काही घेणं देणं नाही आहे. आम्ही फक्त ग्रेट असलो पाहिजे आहे. अमेरिका ट्रॅडिशनली ग्रेट आहे. आणि मग त्या तुम्हाला मी सांगितलं की त्यांचं ते लाईफस्टाईल सगळी, त्या गोष्टींच्या विषयी त्यांना फक्त ते कॉन्शियस आहेत. जगाचं काय होतं त्याला काही पडलेलं नाही आहे. मुळात मुद्दा हाच आहे की या सगळ्या सिस्टममध्ये त्यांच्याकडे चेक्स अँड बॅलन्सेस खूप चांगले आहेत. जेव्हा अमेरिकन जनतेला याची झळ पोहोचायला लागेल, जी अजून पोहोचणार नाही, जी पुढच्या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला कळेल, जेव्हा त्यांच्याकडची महागाई मोठ्या मुश्किलीने 2% खाली आलेली आहे, जी 2% क्रॉस व्हायला लागेल, त्यावेळेला तिथनं किती प्रचंड प्रोटेस्ट सुरू होतील हे तुम्हाला तात्काळ या गोष्टीमध्ये दिसून येईल. दुसरा मुद्दा असा आहे की अमेरिकेच्या ट्रम्पच्या बाबतीत आपल्याला काही करायची गरज नाही. जे करायचे त्यांची जनताच करेल, त्यांची ज्युडिशरीच करेल आणि त्यांचं काँग्रेसच करेल. आणि ते पुढच्या वर्षी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. ऑलरेडी डेमोक्रॅटिक पक्षाने खूप चांगल्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. तुम्हाला त्याचे रिझल्ट पण तुम्हाला दिसून येते. आता मुद्दा येतोय की तुम्ही चायनाप्रमाणे स्वतःच्या सिस्टम्स आपण काय इव्हॉल्व करत नाही. हे लक्षात ठेवा की चायनामध्ये भारतामध्ये खूप मोठा स्ट्रक्चरल फरक आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जगामध्ये सगळ्यात जास्त पिण्याचा पाण्याचा साठा हा चायनामध्ये आहे. जर जगामध्ये 3रं महायुद्ध घडलं तर ते पाण्यावरनं घडणार आहे, ते पण पिण्याच्या पाण्यावरनं घडणार आहे. चायनाकडे 72,000 धरणं आहेत. किती आहेत? 72,000. आपल्याकडे 6,000 धरणं आहेत. ओके, चायनाने नद्यांचे प्रवाह बदललेले आहेत. म्हणजे प्रवाह जर दक्षिणमुखी असेल तर तो उत्तरमुखी केलेला आहे. इथपर्यंत चायनाने केलेला आहे. पण ते कोणाचाही विचार त्या बाबतीमध्ये करत नाहीत. चायना काय शक्य? कारण चायनाकडे एकाधिकारशाही, अथॉरिटेरियन सिस्टम, तिथं जे होतं त्या गोष्टी ते डिसाईड करतात, ते होऊन जातं. म्हणजे त्यांनी ते जियांग जेमिन नावाचे चीनचे प्रेसिडेंट होते, ते 1997ला चीनची राजधानी बीजिंगमध्ये पेकिंग युनिव्हर्सिटी त्याच्या कॉन्व्होकेशनला, पदवीदान समारंभाला गेले. आणि तेव्हा त्यांना कळलं की चीनचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 10%पेक्षा कमी आहे. त्यांनी सांगितलं की पुढच्या 10 वर्षामध्ये मला तो एवढा पाहिजे नाही, तर तुम्ही ते त्यांचं तो चाबूकच असतो सगळा. आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एवढं गोल्ड मेडल पाहिजे आहे. ते सगळं तिथं पॉसिबल आहे. आपल्याकडे एक धरण जर बांधायचं असेल
तर कशा प्रकारचा रेजिस्टन्स, कारण आपली डेमोक्रेसी आहे, सगळ्यांना मोर्चे काढण्याचा, सगळ्यांना उपोषणाचा, सगळ्यांना सगळे अधिकार आहेत, हे करत आपण आपले काम करत असतो. हा फार मोठा फरक आहे भारत आणि चीनमध्ये. दुसरं, आपली डेमोक्रेसी आपली स्ट्रेंथ आहे आणि म्हणून आपण युरोप आणि अमेरिकेबरोबर अलाईन आहोत. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्या सर्व्हिसविषयी आपला कुठलाही इश्यू नाही आहे. भारताने स्वतंत्रपणे आपला स्वभाव हे करणं हे आजच्या घडीला ज्या वेळेला आपण डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहोत त्यावेळेला शक्य नाही. कदाचित तुम्ही जे म्हणतात ते 2047 नंतर आपली पारी येणारच आहे, ती आपली पाठ येऊ शकतो. येस, धन्यवाद सर. सर बोला. की आपली युवा स्ट्रेंथ सर्वात जास्त असणार आहे, ते स्ट्रॉंग पॉईंट आहे. परंतु आता सध्याची युवा स्ट्रेंथ जे आहे तरी युवा खूप कमी आहे, जे ऐकायला यायला पाहिजे ते आले नाही. परंतु ही युवा पिढी मोबाईलमध्ये बरबाद होती असं मला वाटतं. थोडंसं त्या बाबतीत काही करता आलं का? कारण का आमचं पेशन्स नाही आहे, सातत्याने असं 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 चालू आहे सगळं. त्यामुळं त्याच्यातच वाया घालतात आताची युवा पिढी आणि तेही निरर्थक बघत बसतात. बरोबर, तो वेळ घालवतात आणि कॉन्सन्ट्रेशन पण नाही, लक्ष पण मोबाईलमध्ये लक्ष पण नाही आहे. तर या दोन गोष्टीवरती काय करू शकतो आपण असं नाही, मी तोच फरक सांगितला. आता काही देशांनी कायदे केलेत की कोणत्या वयापर्यंत मुलांना मोबाईल वापरू द्यायचे की नाही. ऑस्ट्रेलियाने तसा कायदा केला आहे आणि त्यामध्ये 16 वर्षापर्यंत तुम्हाला मोबाईल हातामध्ये देऊ द्यायचा नाही. पण आता ह्या गोष्टी तुम्ही इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ज्या पद्धतीचं जग आपण पाहतोय हे अनअवॉइडेबल आहे. आता याच्यामध्ये हे घराघरात आहे, म्हणजे तुमच्याकडेच नाही, माझ्या घरात आहे, सगळ्यांनाच आपण जाणवतं आपल्याला हे सगळ्या गोष्टी. पण ह्या स्लोली या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना कॉन्शियस डिसिजन ॲज अ सोसायटी म्हणून घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये इन्फॉर्मल जे ग्रुप्स असतात ते फार मेजर भूमिका पार पाडू शकतात. जसं मी काश्मीरच्या विषयी म्हणत असतो की काश्मीरमध्ये जो होमग्राउंड टेररिझम आहे, म्हणजे पाकिस्तानमधनं आलेले दहशतवादी हा एक भाग झाला. पण काश्मीरमध्ये जर एखाद्या युवकाला असं वाटत असेल की मी बंदूक हातामध्ये घेतली पाहिजे तर त्याचं कुठेतरी चुकतंय. मग त्याच्यासाठी जी मदत घेतली जाते ती प्रामुख्याने तिथल्या धर्मगुरूंची, शाळा टीचर्सची, विद्यापीठाच्या प्राध्यापकांची, मानसोपचार तज्ज्ञांची, याला इन्फॉर्मल स्त्रोत म्हणतो आपण, अनौपचारिक स्त्रोत. अशा अनौपचारिक स्त्रोत हे सोसायटीने ॲक्टिवेट केले पाहिजे. अशामध्ये शाळांच्या माध्यमातून असतील, धार्मिक संघटना संस्थांच्या माध्यमातून असतील, अशा प्रकारचा अवेअरनेस करावा लागेल. सरकार कायदा करून, कारण आपण म्हणून तुम्हाला डेमोक्रेसी एक कायदा, इव्हन अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्हाला कल्पना असेल की इव्हन चाइल्ड पोर्नोग्राफी बॅन करण्यासाठी सुद्धा प्रचंड डिबेट्स हे अमेरिकेमध्ये झाले. गन लॉज अमेरिकेमध्ये 250 वर्षापूर्वी गन लॉज केला गेला होता. तेव्हा अमेरिकेमध्ये पोलीस नव्हते, अमेरिकेमध्ये मिलिटरी नव्हती, त्या प्रत्येकाला आपल्या रक्षणासाठी बंदूक बाळगण्याचा अधिकार होता. 250 वर्षामध्ये गन लॉज काढून नाही घेता आला, त्यांना नाही काढून घेता आला. म्हणून आजही सगळ्यांकडे बंदूक आहे, तो जातो गोळ्या मारतो. कधी अमेरिकेमध्ये जेवढ्या हत्या होतात, प्रचंड हत्या निष्पाप लोकांच्या, कॉलेजमध्ये गेल्या, कुठे रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला, का होत आहे? कारण अजूनही प्रत्येकाला गन बाळगण्याचा अधिकार आहे. गन लॉज काढू नाही शकले कारण डेमोक्रेसी आहे. तर मला असं वाटतं अनौपचारिक स्त्रोत ॲक्टिवेट करणं हा त्याच्यातला मुख्य मार्ग आहे. धन्यवाद सर. दरम्यान रशियाला भरपूर एक्सपोर्ट करायचा आता या याच्यात रशिया काय मदत करू शकेल? नाही, आता याच्यामध्ये दोन गोष्टी. रशिया मदत नाही, पण तुम्हाला सांगतो दोन स्त्रोत अत्यंत महत्त्वाचे सांगतो जे तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजेत. युरोपचा एक स्त्रोत फार चांगला आहे, लक्षात घ्या. दुसरा, आपण इंग्लंड बरोबर आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला आहे, तिथे 0 टॅरिफ आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ एक्सप्लोअर करू शकता इंग्लंडमध्ये. आणि दुसरं, युरोप हा अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला मार्केट आहे की ज्या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली टेरिफ अत्यंत लो आहे आणि तिथल्या मॉल्समध्ये भारतीय बेडशीट्स, भारतीय पिलो कव्हर्स फार विकले जातात. आता मुद्दा असा आहे की तुमची कॉम्पिटिशन 2 ते 3 देशांबरोबर, एक बांगलादेश तुमच्या बाजूला आहे, त्यानंतर इंडोनेशिया, व्हिएतनाम आहे. हे सगळे कॉटनमध्ये आणि गार्मेंट्समध्ये सगळ्यात मोठे तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत. आता त्यांना अमेरिका सोडा, कारण आता अमेरिकेचा विचार आपण बाजूला करू, पण इतर देशांच्या मानाने आपण काय करतो की कॉटन त्यांना एक्सपोर्ट करतो, ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून तिकडे करतात. इव्हन चायनाला मोठ्या प्रमाणावरती आपण कॉटन एक्सपोर्ट करतो. आपण आता त्याच्यामधले मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इथे वाढवणं. आणि दुसरा सेंट्रल एशिया आहे, जे तजाकिस्तान, कझाकिस्तान मी म्हणत असतो, किर्गिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे. हे मार्केट तुम्हाला फार मोठं आहे. तुम्हाला साधारणतः पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये ते वर्कआउट करावं लागेल. पण मला इमिडिएट स्त्रोत जो दिसतो तो युरोप दिसतो, तुम्हाला पश्चिम युरोप. रशियाच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की आपण जो ऑइल घेतो आहोत, आय मीन दॅट इज इनफ, तोच मेजर ट्रेड झाला. एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं आय सस्पेक्ट की तो किती होईल. आता मुद्दा याचा एक होऊ शकतो जो तुम्हाला बेनिफिटचा असेल की आपण रशियाकडनं जे तेल विकत घेतो आहोत त्याचं पेमेंट अजून फारसं आपण केलेलं नाही. एक चर्चा अशी चाललेली आहे
की रुबल मध्ये आपण जो रशियाची करन्सी आणि रुपये जी आपली करन्सी आहे तर पार्शियल पेमेंट रुपयात करावं असं चाललंय. आता मुद्दा असा आहे की रशिया आपले रुपये घेऊन काय करणार आहे? आपला रुपये किती देशात चालतो? म्हणजे डॉलर सगळीकडे चालेल, तुम्ही फॉरेनला गेले डॉलर, पण रुपया कुठे चालणार? मग रुपया न घेता ते तुमच्या वस्तू घेऊ शकतात आणि अशा प्रकारचं ॲग्रीमेंट झालं तर तुमचे गारमेंट तिकडे जाऊ शकतात, पण त्याला थोडासा वेळ लागेल. पण तुम्हाला सगळ्यात उत्तम मार्केट राहणार आहे पश्चिम युरोप आणि विशेष म्हणजे इंग्लंड. येस येस सर, थँक्यू. मला असं वाटतं की ट्रॅव्हल आणि टुरिझम हा जो भाग आहे हा इतका मोठा आपण केला पाहिजे आहे. म्हणजे मी तुम्हाला कंपॅरिझन सांगतो, जगामध्ये सगळ्यात जास्त पर्यटन करणारे चायनीज आहेत आणि तुम्ही आपल्याकडे साधारणतः 1 कोटी लोक परदेश पर्यटनाला जातात. चायनामध्ये हा आकडा 16 कोटींचा आहे. ओके, आणि ते इतके मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यांनी तसे डेस्टिनेशन्स वाढवलेत. आपण कधी टुरिझम ह्या सेक्टरला एक्सप्लोअर अजून केलेलं नाही आहे. त्याला एक्सप्लोअर करणं आणि सगळ्या टुरिस्टचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं हा एक खूप मोठा आहे. काही देश आहेत, श्रीलंका आहे, मालदीव्ज आहे. मालदीवच्या GDP मध्ये 80% टुरिझम आहे. जर टुरिस्ट गेले नाहीत तिथं, सगळे भारतीयांचे विवाह तिथं जाऊन होतात. त्यामुळे म्हणजे जे श्रीमंत आहेत त्यांचे. पण मुळात मुद्दा असा आहे की हा एक सेक्टर असा आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम जो आपण खूप पोटेन्शियल आहे, ज्यामध्ये FDI अट्रॅक्ट करण्यासाठी पण आणि तुम्हाला पण ग्लोबली शाईन होण्यासाठी आणि ग्लोबल टुरिस्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. सर मुद्दा असा आहे की अमेरिकेमधले ज्युडिशरीमध्ये काही जजेस हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अपॉइंट करू शकतो डायरेक्टली. हा त्यांच्या ज्युडिशरीचा म्हणजे त्याच्याकडे एक पार्ट आहे. त्यांच्याकडे प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या आवडीचे माणसं मी सगळीकडे घेऊ शकतो. म्हणून त्यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक प्राध्यापक मंडळी पण आहेत जे आपल्याकडे शक्य नाही होत. आपल्याकडे त्याच्यासाठी त्यांना निवडून यावं लागतं असं भाग नाही आहे. ते काँग्रेसचे सदस्य असण्याची गरज नाही आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सिनेटचे सदस्य असण्याची गरज नाही आहे. जर मला त्यांना असं वाटलं की बाबा दवाणकरांना साऊथ एशियामध्ये एक्सपर्ट आहेत, ते भारतावरती पाकिस्तानवरती, ते मला डायरेक्ट सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी म्हणून अपॉइंट करतील. त्याचं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचा हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. त्यामध्ये पक्षाच्या आधारावरती पण न्यायाधीशांची नेमणूक केल्या जातात. त्यामुळे तिथलं पॉलिटिक्स हा सगळ्यात पार्ट आहे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की त्यांची पुढच्या वर्षीची सार्वत्रिक निवडणूक आहे ना, तो ट्रम्पसाठी सगळ्यात मोठा जोल्ट असेल. आणि दुसरं म्हणजे अमेरिकन पब्लिक जो अवेअरनेस त्यांच्यामध्ये येणं गरजेचं आहे की त्यांना काय त्याचा बेनिफिट म्हणजे त्यांचा लॉस होणार आहे. दे आर नॉट एबल टू अंडरस्टँड. या सगळ्या टेरिफच्या प्रकरणामध्ये जी महागाई तिथं वाढेल ती अमेरिकन जनतेला रस्त्यावरती घेऊन येईल आणि तेच ट्रम्पला हे करतील, वाकवण्यासाठी किंवा झुकण्यासाठी प्रवृत्त करतील. आपली इकॉनॉमी जरी 10 ट्रिलियनपर्यंत झाली, परंतु आपण कंपॅरिझन करताना डॉलरमध्ये रुपयामध्ये इथल्या जीवनमानामध्ये जे करतोय तो बेस जरा चुकीचं वाटतं. याचं कारण काय? इथलं एक कुटुंबीय किंवा एक कुटुंब 9,000 10,000 रुपयामध्ये बऱ्यापैकी चांगलं जीवन, त्याची व्हॅल्यू तिकडे काहीच नाही. म्हणजे आपल्याला तेवढ्या लेवलची इकॉनॉमी झाली तर भारत कुठल्या कुठे असेल, परंतु याचा अर्थ या इकॉनॉमीमध्ये जीवनस्तर हा कमी राहील असा तो प्रकार नाही. मेजरली जो 86 रुपयाचा जो डॉलर आहे, म्हणजे 86 रुपये $1 हे जे करन्सी रेट आहे ना, हा याचा दुष्परिणाम आहे असं मला वाटतं. आणि याच्यावर जर खरंच आणखी चांगली मार्क करायची असेल तर हा सगळ्यात मोठा पर्याय वाटतो. हां, म्हणजे त्याच्यामध्ये एक तुम्हाला आणखी शक्यता मी सांगून ठेवतो. त्यांनी आणखीन एक घोषणा अशी केली आहे म्हणजे त्याला असं वाटतं की एवढं करूनही जर भारत ऐकलं नाही तर तो H-1B व्हिसाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो आपल्यासाठी फार इमोशनल मुद्दा आहे. आपल्या सगळ्यांना अमेरिकेत जायचं असतं, प्रत्येकाला आपली इच्छा असते की अमेरिकेत गेलं पाहिजे आहे. पण आता तुम्ही जा आणि ते लाईव्ह बघा तिथलं सुद्धा, आणि ते बघूनच तुम्हाला ते रिअलायझेशन होईल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मी इतर देशांना सांगू शकतो की भारतातला माल घेऊ नका. म्हणजे जे नॅटो, त्याच्यानंतर भारताचे जे सगळे अमेरिकेचे मित्र देश आहेत, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, पश्चिम युरोपचे देश आहेत, युरोपियन महासंघात 28 सदस्य देश आहेत, त्यांना ते सांगू शकतात. ती एक्स्ट्रीम केस झाली. ते झालं तर मात्र आपल्याला परत सोलापूरमध्ये एकत्र यावं लागेल या गोष्टीचा विचार करण्यासाठी. ते मात्र सिरियस अस्पेक्ट असेल आणि पण तसं होण्याची शक्यता फार कमी आहे. एक मिनी ट्रेड डील, ज्याला आपण एक छोटा व्यापार करार भारत आणि अमेरिकेमध्ये लवकरच होणार आहे आणि त्या मिनी ट्रेड डीलविषयीची निगोशिएशन चालू आहेत. खरं तर 27 ऑगस्टला अमेरिकेची टीम भारतात येणार होती, पण त्यांनी परत त्याला काय करायचं होतं, त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे इलेक्शनचा टाईम होता ना, त्यावेळी त्यांनी घोषणा केली मला प्रेसिडेंट बनवू द्या, एका दिवसात मी रशिया युक्रेन युद्ध थांबवतो.
आता झाला असा प्रकार, ना ते इस्रायल पॅलेस्टाईन थांबलं आणि ते रशियामध्ये ते झेलेन्स्कीला बोलवलं आणि तो सगळा तमाशा जगाने पाहिला. तो व्लादिमीर पुतिन काय ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळे तो जरा बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो चवताळल्यासारखा झाला आहे आणि त्यांना कसंही करून ते युद्ध थांबून ते क्रेडिट घ्यायचं आहे. मग त्याला असं वाटतं की आम्ही सँक्शन टाकून हा देश कसा काय सर्व्हाइव्ह होतोय. मग ते भारताकडे वळले. ते भारताकडे यासाठी नाही वळले, लक्षात ठेवा. त्याच्या मागचं कारण असं आहे की भारतात ते पोटेन्शियल आहे की पंतप्रधान मोदी पुतिनला सांगू शकतात, मध्यस्थी करू शकतात. भारतात इंडिया हॅज दॅट पोटेन्शियल. नुसतं तेलाचं त्यालाही माहिती आहे ना, भारताने सपोज तेल घेणं थांबवलं, थोडी व्लादिमीर पुतिन युद्ध थांबवणार आहे. भारतावरती ते दबाव यासाठी टाकताय की तुम्ही व्लादिमीर पुतिनला प्रवृत्त करा युद्ध थांबवण्यासाठी. यासाठी हे सगळं चाललेलं आहे. कारण इंडिया म्हणजे साधारणतः 25 वर्षापासून भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रतिवर्षी परस्परांना भेटतात. फक्त कोरोना काळामध्ये ऑनलाईन बैठक झाली, त्याच्यात तुमची व्याख्यानमाला झाली. अदरवाईज प्रतिवर्ष अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून आत्तापर्यंत प्रतिवर्ष, आणि आता व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये इथं येत आहेत. तुला ते पुतिन कुठे जाऊ शकत नाही, कारण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनी पुतिनच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढलेले आहेत. त्यामुळे ते कुठे जरी गेले तर त्यांना तात्काळ अरेस्ट करायचं. म्हणून पुतिन देश सोडत नाहीत, पण ते भारतात डिसेंबरमध्ये येत आहेत. याचा अर्थ किती विश्वास आहे. आणि त्यामुळे हे जर वॉर थांबवायचं असेल, जे झेलेन्स्कीला मोदींचा काल का परवा फोन गेला, त्याची पोटेन्शियल भारतात आहे आणि म्हणून ते भारतात प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतात. येस येस सर. 27 देश अमेरिकेच्या नॅटोच्या निश्चित जाऊ शकते, कारण जसं इंग्लंडने FTA आता केलेलं वातावरण तशाच आवश्यक आता बाकीचे 27 देश ते जातील. ते जाणार पण होते पहिल्या टर्ममध्ये, पण दरम्यानच्या काळात ह्या रशियाचं हे युक्रेन वॉर वगैरे सुरू झालं ना, थोडे इन्सेक्युअर बनले ते. त्यामुळे तो पार्ट आहे. पण नॅटो फार काळ सर्व्हाइव्ह करू शकला असं वाटत नाही, निदान ट्रम्प सारखे प्रेसिडेंट असतील तर. धन्यवाद सर. थँक्यू सर. एखादा प्रश्न, अजून एखादा प्रश्न घेऊयात. कनेक्टेड आहे. माझा मुलगा मला नेहमी म्हणतो, पप्पा सध्याला जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं ना ते प्रॅक्टिकलमध्ये यूज होत नाही. म्हणजे जिथं प्रॅक्टिकल, आता एका कंपनीत मुलगा लागला माझा जॉबला, तर परत तिथं 6 महिने त्याला इन्सेंटिव्ह करावं लागतो. तर त्यासाठी आपल्या इथं काय योजना? तेच तर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केली आहे, ज्याच्यामध्ये आता BA करत असताना म्हणजे BAच्या मुलांपुढे 2च पर्याय होते. एक तर प्राध्यापक व्हा, नाही तर सिव्हिल सर्व्हिसेस करा. याच्याशिवाय तिसरा पर्याय आपल्या शिक्षण व्यवस्थेने उपलब्धच नाही करून दिला. आता तो NEPच्या माध्यमातून उपलब्ध झाला. आता तुम्ही BA करत असताना इंटर्नशिप आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे, अप्रेंटिसशिप आहे. त्यामुळे पुढच्या एज्युकेशन जे आपण राबवले आता NEP, तर तुम्हाला मोठे बदल येत्या काळामध्ये दिसून येतील. शेवटचा प्रश्न प्लीज. नाही. आता तुम्ही बघा की याचं कारण तुम्ही लक्षात घ्या. प्रामुख्याने याच्यामधनं ज्या असंख्य प्रकारच्या सबसिडीज, तुम्हाला कल्पना आहे की कोरोना काळामध्ये वॅक्सिनेशन्स हे आपल्याकडे एवढ्या मास लेवलला, म्हणजे ऑलमोस्ट तुमच्याकडचं 1 बिलियन पॉप्युलेशन जे आहे यांना तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट कोरोना वॅक्सिन्स दिले. ओके, या बाबतीमधला जो सगळा मनी आहे हा विविध योजनांच्या माध्यमातून पर्क्युलेट होत असतो. हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. ज्या कंपन्यांनी जरी ते ऑइल परचेस केलं, त्याचं रिफाईन केलं आणि ते विकलं, तरी त्यांना जो ह्यूज टॅक्स द्यावा लागतो तो तुमच्याकडे रेव्हेन्यू म्हणून येतो. हे कधीच शक्य असं होऊ शकत नाही की भारताची भूमी तुम्ही केलं आणि प्रायव्हेटली केलं. एवढं करत असताना एवढी रिस्क आपण घेणार नाही. याच्यामध्ये जो $24 बिलियन ॲक्च्युली ॲडव्हान्टेज झाला तो सबसिडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांमध्ये रिफ्लेक्ट होत असतो. एवढं कधीही आपण आपल्याकडे कॉर्पोरेटायझेशन झालेलं नाही आहे की आपलं गव्हर्नमेंट त्यांना कोणत्या प्रायव्हेट कंपनीला थ्राईव्ह करेल. या बाबतीमध्ये आपण थोडासा आणखीन रिसर्च करा. जे $24 बिलियन आकडा समोर येतो आहे की जो या संपूर्ण 3 वर्षामध्ये भारताला बेनिफिट झाला, तो कोणत्या कोणत्या रेव्हेन्यूजमध्ये कोणत्या कोणत्या सबसिडीच्या माध्यमातून पर्क्युलेट झाला, तो एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. मला असं वाटतं की बिंग अ स्टुडंट तुम्ही पण त्याचा थोडा एक्सप्लोअर करा. पण 101% तो सबसिडीच्या माध्यमातून पर्क्युलेट झाला. आपण जे ह्यूज सबसिडीज करत असतो तो त्या पार्टने होईल. हे अमेरिकेसारखी लँड नाही आहे की ज्याच्यामध्ये ह्यूज कॅपिटॅलिझम आहे. आपल्याकडे अजून तो क्रोनी कॅपिटॅलिझम की ज्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट असतो, असा आपल्याकडे अजून तरी थ्राईव्ह झालेला नाही. येस सर. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या सरांसाठी.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सगळी आकडेवारी मुकळून असलेले असं आगळ्या प्रकारचं एक व्याख्यान आज आपल्याला लाभलंय. खास आमच्या विनंती मान देऊन डॉक्टर शैलेंद्र सर इथं आले, उपस्थित झाले आणि सर्वांना आम्ही भारावून सोडलेलं आहे. अतिशय ज्वलंत अशा समस्यावर एक सुंदर अशा प्रकारचे एक पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन शेवटी आपण सर्वांसाठी त्यांनी दिलेला आहे. जे सर्वांच्या मनामध्ये एक भीती होती, काय होईल, आमच्या उद्योगांचं काय होईल, त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन अतिशय स्ट्रॅटेजिकली त्यांनी अनालिसिस करून आपण सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. मी आमचे रेडिओ इंजिनिअरिंगचे रोटेन गोविंद विनंती करतोय, कृपया सरांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. त्यानंतर एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पण होणार आहे. कृपया 2 मिनिटासाठी आपण सर्वांनी थांबायचं आहे प्लीज. गोवर्धन चव्हाण यांना विनंती आहे, रेणुका इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचे गोवर्धन चव्हाण सोलापुरी चादर आणि टॉवेल आणि सन्मान देऊन आपण शैलेंद्र सरांचा सन्मान करतो आहोत. धन्यवाद सर. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जे स्पॉन्सरशिप भेटलेलं आहे ते पूर्वा मेडिकल एजन्सीचे MD श्रीयुत श्रीधर वडनाल यांचा सन्मान सरांनी करावा ही त्यांना विनंती आहे. चलेन सर, आपल्याच हस्ते आजच्या प्रायोजकांचा पण सन्मान करूया. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह पूर्वा मेडिकल एजन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीधर वडनाल यांचा सन्मान आजच्या प्रमुख वक्त्यांच्या हस्ते होतो आहे. या व्याख्यानमालेसाठी अनेकांचे मला हातभार लागतात, त्यातले हे श्रीधर वडनाल सर. अशा सहकाराची अपेक्षा आहे पुढच्या वर्षी सुद्धा श्रीधर सर. धन्यवाद. एक पुस्तक प्रकाशनाचा छोटा सोहळा आपण घेतो आहोत. सह्याद्री डायलॉग ओपन लेटर्स टू पाकिस्तान. मध्यंतरी सिंधीचं जो ऑपरेशन झालं त्या निगडीत एक आहे हे पुस्तक. मी संपादन प्रमुख सागर राठोड सर, डॉक्टर वसंत कोरे, डॉक्टर सिद्धराम सलवदे सर, डॉक्टर सलमेश्वर नीला आणि डॉक्टर श्रीनिवास भंडारे सरांनी विनंती करतोय, जे या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. आणि भंडारे सर हे शैलेंद्र सरांचे ते विद्यार्थी आहेत. सह्याद्री डायलॉग्स ओपन लेटर्स टू पाकिस्तान अशा प्रकारचं एक पुस्तक आहे. वेगळा असा विषय त्यांनी मांडलेला आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. ऑपरेशन सिंदूर आधारित अशा प्रकारचं एक पुस्तक आहे. सर्वांनी ते विकत घ्यावं आणि वाचावं अशी विनंती आहे. यस सर, थँक्यू सो मच सर. आता माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा सोहळा इथे संपला तर मी जाहीर करतोय. तत्पूर्वी उद्याचं 5वं व्याख्यान असणार आहे डॉक्टर दीपक शिकारपूर पुणे सरांचं. विषय आहे आगावेळाच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वांसाठी, विद्यार्थ्यांसाठीच नसून सर्वसामान्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल याचे एक गाढे अभ्यासक असलेले दीपक शिकारपूर सरांचं उद्या व्याख्यान असणार. सर्वांना विनंती आहे, कृपया या व्याख्यानात सुद्धा सर्वांनी भरपूर प्रतिसाद द्यावा. धन्यवाद, शुभरात्री, गुड नाईट. उद्याही कार्यक्रम सहकार्याने बरोबर 7 वाजता कार्यक्रम सुरू होईल. सर्व